आपण आपल्या पाहुण्यांचे आता स्वागत करूया. मी डॉक्टर आपले IMA भुसावळचे सेक्रेटरी डॉक्टर चेतन डाके यांना विनंती करते की त्यांनी आजचे आपले पाहुणे डॉक्टर सचिन परब यांचे स्वागत करावे. आता थँक्यू नाही म्हणायचं, ते दीपप्रज्वलनानंतरचं होतं ना. I'll introduce our today's guest, Dr. Sachin Parab. MSc, PDCR BA and PDDVIH. He is a counselor, happiness coach and a corporate trainer. Regular speaker of Peace of Mind channel with top rated weekend special program Secret of Ultimate Living, which is aired in over 40 countries. He is project director of Global Initiative on Tobacco Awareness Program. He is national coordinator of My India Addiction Free India campaign. He is also associate coordinator and facilitator at Values in Healthcare, a spiritual approach of India. Also, he is consultant at Indian Pharmaceutical and Research Organization, Joint Secretary Medical Wing of RERF, and he is practicing and teaching Raj Yoga meditation since last 30 years. He is recipient of Mahatma Gandhi De-Addiction Award from Government of Maharashtra, also Adarsh Doctor Award and Rotary Service Award, recipient of Samaj Sudharak Award and Devdut Award by Bengal 24 News Channel West Bengal. Also recipient of Arogya Ratna Award 2025. He is the author of motivational book समस्याओं से समाधान तक. मला असं वाटतं एवढं सगळं ऐकून आपण नक्कीच खूप उत्सुक असाल सरांना ऐकण्यासाठी. सर, प्लीज गिव्ह युअर गायडन्स टू ऑल ऑफ अस. गुड इवनिंग एवरीबॉडी. ओम शांती. सर्वजन बोला ओम शांती. थोड़ा दिल से ओम शांती. मुस्कुरा के ओम शांती. अच्छा, सगळ्यांचं जेवण झालं आहे? ठीक आहे. मी दिसतो काय? लाईट बंद केली त्याने. युजली मी स्टेजवर आल्यावर ना जास्त मोठा फोकस टाकतात. त्यांना भीती वाटते मी दिसेन की नाही दिसेन. मला वाटतं तुम्ही लाईट चालू करा, है ना? हां, थोडी चालू करा, कारण हे वेगळं वातावरण बनतं आहे. हां, इकडची तर कराच. काय मी व्यसनमुक्तीमध्ये काम करतो. तिकडच्या लाईट डिम असतात. इज इट ओके इफ आय स्पीक इन मराठी? आय कॅन स्पीक. मला असं वाटतं आपण महाराष्ट्रात आहोत, सगळ्यांना मराठी येतं. अनलेस समवन डझंट अंडरस्टँड मराठी. सगळ्यांना समजतं. सो आय विल स्टिक टू मराठी. मला जो टॉपिक दिलेला आहे, माझा बायोडेटा वाचताना ना लोक एकदा MSc मी दोनदा लिहिलेलं असतं, ते एकदाच वाचतात. त्यांना वाटतं की हे चुकून दोनदा आलेलं आहे म्हणून. माझं डबल MSc आहे. आय एम MSc इन काउन्सिलिंग अँड हिप्नोथेरपी अँड आय एम MSc इन योगा ऑल्सो. 14 डिग्री आहेत, मी याच्यात कमीच टाकल्या. माय करंट PhD इज ऑन मोबाईल ॲडिक्शन. ऑन डिमांड आय एम डुईंग इट. इट्स अ बिग टॉपिक. अवेकनिंग द हीलर विदिन. मी काही प्रश्न विचारले तर चालतील? और यू वॉन्ट वन वे डायडॅक्टिकल सेशन? तुम्ही पार्टिसिपेट कराल? अच्छा, ठीक आहे. हॉस्पिटलचं वातावरण किंवा पेशंटची एनर्जी पॉझिटिव्ह असते की निगेटिव्ह असते? पेशंटची एनर्जी निगेटिव्ह असते. मग त्याला जो हील करणार आहे त्याची एनर्जी कशी पाहिजे?
पॉझिटिव्ह पाहिजे. आणि जर ती नसेल तर काय होणार? हां, काय होणार? विपरीत परिणाम. व्हॉट इज दॅट विपरीत परिणाम? मी डॉक्टरांचं सेशन घेतो आहे, मागील 20 वर्षापासून घेतो आहे पूर्ण भारतामध्ये. आणि आमच्याकडे काही डेटा आहे तो मी तुम्हाला दाखवणार आहे. सो healthcare provider is a service render and a patient is a service receiver. Unlike all other professions, we are always in the midst of sufferers. आपल्या चारी बाजूला सफरिंग आहे, बरोबर आहे ना? त्या सफरिंगचा इफेक्ट येण्याचे चान्सेस आहे. येतो असं मी म्हणत नाही, चान्सेस आहेत. आणि ह्याला एक शब्द आहे इंग्रजीमध्ये, आम्ही त्याला म्हणतो कंपॅशन फटीग. हॅव यू हर्ड दिस वर्ड? कंपॅशन फटीग या शब्दावर कॉन्फरन्सेस घेतात. आजच्या भाषेतला शब्द आहे बर्नआउट. हॅव यू हर्ड द वर्ड बर्नआउट? बर्नआउट हॅज बीन ॲडेड इन ICD-11 अँड DSM-5 इज अ डिसीज. पहिलं ह्याला जॉब स्ट्रेस म्हणायचे. जॉब स्ट्रेस, जास्त काम नाही येणारा तणाव. आज ह्याला बर्नआउट म्हणतात आणि हे बर्नआउट फार कॉमन आहे. बर्नआउटची लक्षणं आहेत. इथे काय दाखवलं आहे? व्हॉट इज दिस? 1%. बॅटरी 1% राहिली आहे. ह्याला आम्ही म्हणतो डिस्चार्ज बॅटरी. तुमच्यापैकी कोणाला असं वाटतं माझी बॅटरी डिस्चार्ज होते म्हणून? सगळ्यांची होते? लाहोल बिल्ला कुवत. मला याचा अर्थ नाही माहिती. असं काय झालं की बोलतं सर बॅटरी डिस्चार्ज झाल्यावर तुम्ही चार्ज कशी करता? हां, झोप. अच्छा, व्हेरी गुड आन्सर. झोप इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो माझा हाच प्रश्न आहे, तुमच्यापैकी किती लोक, आता आय डू नॉट नो अबाउट दिस एरिया, मला ह्या एरियाबद्दल माहीत नाही. ठीक आहे, जर हे चालत असेल तर ठीक आहे. इथे तो वायरवाला घ्या, नाही तर वायरवाला. हां, ठीक आहे. त्याची बॅटरी बोलल्यावर हे सगळे प्रॉब्लेम चालू. ठीक आहे बाबा, नाही बोलला तर. तुमची झोप पूर्ण होते काय? हां, कोणाकोणाची झोप पूर्ण होते? अच्छा, आहेत, व्हेरी गुड. कोणाची होत नाही? अच्छा, आधे इधर आधे उधर बाकी के किधर. मराठीत म्हण आहे झाकली मूठ. काही लोक बोलत नाही, ते ऑब्झर्व करत असतात. पुढे बघूया काय बोलतायत. तुम्ही जेवढं पार्टिसिपेट कराल तेवढं तुम्हाला रिअलायझेशन होणार. ही लक्षणं आहेत. हेडेक अँड मसल टेन्शन. अच्छा, फीलिंग हेल्पलेस अँड ड्रेन्ड आउट. निग्लेक्टिंग सेल्फ केअर. दिस इज इम्पॉर्टंट. आय आस्क दिस क्वेश्चन टू ऑल द डॉक्टर्स. मी सगळ्या डॉक्टरना प्रश्न विचारतो. डॉक्टर्स आर गुड पेशंट और बॅड पेशंट्स? एवढं स्पॉन्टेनियस, काय कॉन्फिडन्स आहे. सगळ्या ॲडवाईस दुसऱ्यांसाठी. एकाने म्हणालं सर वर्स्ट पेशंट. सेल्फ केअर, एंडलेस एन्झायटी, फीलिंग ओव्हरवेल्म. आय होप यू अंडरस्टँड. ओव्हरवेल्मिंग, भावना उचंबळून येतात. निगेटिव्हिटी, इरिटेबिलिटी अँड अनएक्सप्लेन टेन्शन. भरपूर डॉक्टर आणि नर्सेस मला बोलतात की पेशंट्स आर व्हेरी इरिटेटिंग. पेशंट्स आर व्हेरी इरिटेटिंग. राईट और रॉंग? पार्शली. माझा इथे रोल चालू होतं. आय एम अ प्रोफेशनल थेरापेटिक काउन्सिलर. तर मी त्यांना रिफ्रेम करून देतो. वन स्टेटमेंट इज पेशंट्स आर इरिटेटिंग. The other statement is I irritate myself. Which is correct statement? See, power तुमच्याकडे ठेवा. पेशंटच असणार ना.
इज बाउंड टू बी. कशाबरोबर खायची आहे गोळी? पहिला प्रश्न. पाण्याबरोबर, दुधाबरोबर. अच्छा, दुधाबरोबर. जा, परत येणार. जेवणाच्या अगोदर खायची, मध्ये खायची का नंतर खायची? कारण त्यांनी ऐकलेलं असतं काही गोळ्या अगोदर मध्ये घेतात, नाही जेवणानंतर. जा, परत येणार. ह्याच्याबरोबर खायची का ह्याच्यावर? शेवटी डॉक्टर काय बोलणार? तुला जे खायचंय ते खा, पण काही जण, समजा हजबंड वाईफ डॉक्टर नाही आहेत है ना घरामध्ये, काही जण घरी गेल्यावर आपल्या घरच्यांना सांगतात, असं बोलतात, मी ड्युटीवरून आले, माझं डोकं खाऊ नकोस. व्हॉट डज दॅट मीन? ऑलरेडी खाऊन झालेलं आहे. इट इज अ डिस्चार्ज बॅटरी. इरिटॅबिलिटी, ओव्हरली टायर्ड. एक सिम्पटम तुम्ही मला विचाराल बर्नआउटचं, टायर्डनेस, फिजिकल, मेंटल, इमोशनल एक्झॉशन. तुमच्यातले बऱ्यापैकी सिनियर डॉक्टर इथे बसलेले आहेत. टी व्हीवर एक ॲडव्हर्टाईज यायचे जेव्हा आम्ही शाळेत होतो तेव्हा, खूप सुंदर होती. ये है काम के बोझ का मारा, आगे क्या है, इन्हें चाहिए हमदर्द का सिंकारा. ते सिंकारा टॉनिक यायचं, तो थकलेला असायचा, ते टॉनिक पिऊन तो काच फोडून बाहेर येत होत. टायर्डनेस तेव्हापासून आहे. टायर्डनेस हे क्लासिकल लक्षण आहे बर्नआउटचं. इनकन्सिस्टंट स्लीप पॅटर्न, इन्सॉम्निया, आयसोलेशन, ब्लंटेड डिस्टंट इमोशन्स, फीलिंग नम और एपॅथेटिक, हे थोडं ॲडव्हान्स आहे. तर ही लक्षणं तुमच्यापैकी कोणामध्ये आहेत तर अलर्ट व्हा, है ना. बॉडी सिग्नल देते. मी मुंबईची तुम्हाला दाखवतो. हा मुंबई मिरर आहे, मुंबईचा पेपर आहे. 53 डॉक्टर्स अटॅक इन 2 years, नॉट अ सिंगल कन्व्हिक्शन. इथे असं होतं काय? अटॅक होतात? कमी आहेत. दॅट इज गुड, दॅट इज गुड. भरपूर काही चेंजेस आहेत भारतामध्ये. कॉर्पोरेट हॉस्पिटल येत आहेत. इथे कॉर्पोरेट हॉस्पिटल आहे. गुड. आता डॉक्टर पेशंट रिलेशनशिप थोडी बदलत चाललेली आहे. जर डॉक्टरने इन्व्हेस्टिगेशन जास्त लिहिले तर पेशंटच्या मनात पहिला विचार काय येतो? हा, एवढं का लिहितं आहे ना, ट्रस्ट. कारण कुठेतरी काहीतरी घडलेलं असतं. ह्याच्यावर स्टडी केली मुंबईच्या 2 डॉक्टर, ही पण 2017ची स्टडी आहे, प्रणव मोदी आणि अमित घारपुरे. ह्यांनी मेजर केलं की इंडियन डॉक्टर्समध्ये बर्नआउट किती आहे. आणि ॲज पर दी स्टडी 500 लोकांवर होती. त्यांनी बघितलं 45% स्कोर्ड हाय ऑन इमोशनल एक्झॉशन आणि 66% सफर्ड व्हॉट इज नोन ॲज डिपर्सनलायझेशन, लॅक ऑफ एम्पथी फॉर पेशंट्स. हे लोकांनी ॲक्सेप्ट केलं ह्या स्कोअरमध्ये, विच इज व्हेरी हाय. हे डेटा आहे, इंटरनॅशनल डेटा ऑफ बर्नआउट. दिस इज बर्नआउट. टॉप 3 प्रोफेशन तुम्ही बघितले. नंबर 1 वर हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री आहे, हॉटेलवाले. त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग आणि 3rd इज हेल्थ केअर. जास्त फरक नाही. इथून तुम्ही बघा खाली 60 ते 80% बर्नआउट आहे. तर हा आजार सगळीकडे दिसून येतो. अँड आम्ही ह्याच्यासाठी एक प्रोग्राम बनवलेला आहे, त्याचं नाव आहे विहासा. मी तुम्हाला दाखवणार आहे स्लाइड्स. इट रिड्युसेस द बर्नआउट इन हेल्थ केअर प्रोफेशनल्स. आता काही क्लासिकल केसेस. गायनेकोलॉजिस्ट कोण आहे तिथे? अच्छा, यू नो दिस लेडी अर्चना शर्मा, गायनेकोलॉजिस्ट. शी कमिटेड सुसाइड. का झालं? शी वॉज गोल्ड मेडलिस्ट. आता PPH इज अ नोन कॉम्प्लिकेशन, पोस्टमॉर्टम हिमरेज. पेशंट डाईड. घरच्यांनी FIR फाईल केली डॉक्टरच्या अगेन्स्ट आणि तिला रोज धमक्या यायचे, मार डालेंगे, काट डालेंगे. तर तिने काही दिवस तर सहन केलं, पण जे कमजोर असतात मनाने ना, ते क्विट करतात. अँड शी कमिटेड सुसाइड. अ गायनेकोलॉजिस्ट वॉज गोल्ड मेडलिस्ट. कारण तिच्यावर प्रेशर यायचा. सो असं पण होतं एक्स्ट्रीम केसेसमध्ये. मी तर आय वर्क इन सुसाईड प्रिव्हेन्शन, त्यामुळे या केसेसवर आम्ही
क्लोजली स्टडी करतो. मला वाईट का वाटतं, महाराष्ट्रामध्ये मेडिकल कॉलेज सुसाईडमध्ये नंबर 1 आहे, म्हणजे पूर्ण इंडियामध्ये. हे आमच्यासाठी चांगलं नाही आहे. मला शॉकिंग, आता मी नाव नाही घेऊ शकत कारण ते कॉलेजची प्रेस्टीज असते. माझं लेक्चर चालू आहे अँड 1 स्टुडंट जम्प्ड सेकंड फ्लोअरवरून, MBBS स्टुडंट. रिझन, तिचा अटेंडन्स कमी होता. आता 75च्या खाली असेल, यू कॅनॉट गिव्ह एक्झाम. आणि शी वॉज नॉट अलोन, तिच्याबरोबर बाकी पण होते ज्यांचा अटेंडन्स कमी. शी जम्प्ड. आज तुमच्या तापीमध्ये कोणीतरी उडी मारली. सो दिस इज, असं मी ऐकलं आहे, मला माहीत नाही, करेक्ट आहे ना. सो हे ना एक्स्ट्रीम केसेसमध्ये होतं. आता ही मुंबईची केस बघा. हा गायनेकोलॉजीचा PG स्टुडंट, KM हॉस्पिटल. ही कमिटेड 3rd इयर पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट. हा गायनेकोलॉजी, ही इज रिकवरिंग अँड ही कमिटेड, फाउंड डेड. मेडिसिन, ॲनेस्थेसिया, सगळ्या. इथे ॲनेस्थेटिस्ट कोण आहे? 1 2 3 4 5 6 7 8. तुम्हाला स्ट्रेस जास्त असतो का? मला माहीत नाही, आय एम जस्ट आस्किंग. लाईफ अँड डेथ ना, तुम्ही सस्पेंडेड ॲनिमेशनमध्ये ढकलता पेशंटला जोपर्यंत ऑपरेशन होत नाही. वाय एम आस्किंग, ॲज पर द डेटा, हायेस्ट नंबर ऑफ सुसाइड्स इन मेडिकल प्रोफेशन इज ॲनेस्थेटिस्ट. अँड दे डू व्हॉट इज नोन, मला तो शब्द अजिबात आवडत नाही, पण इंग्रजी भाषा आहे ती. इंग्रजी भाषामध्ये म्हणतात सक्सेसफुल सुसाईड. मला अजूनपर्यंत कळलं नाही सुसाईडमध्ये सक्सेसफुल काय आहे. इट इज नॉट सक्सेसफुल, इट इज अनफॉर्च्युनेट. माझा क्लासमेट 36 year old, लव मॅरेज, हँडसम, गुड प्लेयर, ॲनेस्थेटिस्ट, MD ॲनेस्थेसिया, 36व्या वर्षी इंजेक्शन घेऊन झोपला. दे नो हाऊ टू कमिट इट. प्रोफेशन, काही प्रोफेशनना जास्त आहे. इंटेन्सिव्हिस्ट ऑल्सो, हाय प्रेशर जॉब. बर्नआउटने काय होतं, डॉक्टर्स आर प्रोन टू मेडिकल एरर्स. चुका वाढतात जेव्हा आपण बर्नआउटमध्ये असतो ना. दिस इज द स्टडी. चुका वाढतात. मी ह्या सगळ्या चुकांमध्ये जात नाही. आपण 43,000 वर ही स्टडी आहे. 43,000, 3.5% तुमच्या चुका वाढतात. आणि जबरदस्त मोठे मोठे डॉक्टर आहे त्याच्यामध्ये चुका करणारे. विदाउट टेकिंग अ नेम, व्हेरी सिनियर कॅन्सर सर्जन. तो कधी रिपोर्ट वगैरे बघणार नाही, त्याच्या हाताखालचे बघतात. तो फक्त डायरेक्ट OTमध्ये शिरणार, ऑपरेशन करणार, निघून जाणार. वेन यू रीच अ सर्टन लेवल. ही ऑपरेटेड वन पेशंट अँड पेशंट डाईड. त्यांचा रिलेटिव्ह डॉक्टर होता. त्यांनी चेक केलं की WBC काउंट वॉज बिलो 4,000. सो इन फर्स्ट प्लेस इट वॉज कॉन्ट्राइंडिकेटेड. ही फाईल्ड अ केस. मग पोलीस आले घ्यायला. पण हे का झालं, कारण ना रजिस्ट्रारने चेक केला ना ड्युटी डॉक्टरने, कोणीच रिपोर्ट नाही चेक केला, सरळ OTमध्ये. अशा चुका होतात. पण हे का होतं, कारण बर्नआउट आहे. तुम्ही घाईमध्ये असता. इथे नर्सेस आहे कोणी? सगळे डॉक्टर्स आहेत. नर्सेसला पण चुका होतात. आता फॉरेनचा डॉक्टर आला, पेडियाट्रिशियन. पेडियाट्रिक्स कोण आहे इथे? पेडियाट्रिशियन. लहान मुलांचा डोस वेगळा असतो. ही रोट काम्पोज 1.0 mg IV स्टॅट. काय झालं असेल? 10 mg इज पुश्ड. बेबी डाईड, कारण तो डॉट दिसला नाही नर्सला घाईमध्ये. मेडिकल एरर्स का होतात? तुम्ही बर्नआउट आहात, तुमचं अटेन्शन कमी आहे, तुम्हाला घाई आहे, किंवा तुम्हाला जे काय स्ट्रेस असेल तर मेडिकल एरर्स भरपूर होतात. त्या आम्ही अवॉइड करू शकतो. हे सगळे डॉक्टर्स आहेत. तुम्ही यांच्यापैकी कोणाकोणाला ओळखता मला माहीत नाही. कदाचित. हां, ठीक आहे. त्याची बॅटरी बोलल्यावर हे सगळे प्रॉब्लेम चालू. ठीक आहे बाबा, नाही बोलत. तुमची झोप पूर्ण होते काय? हां, कोणाकोणाची झोप पूर्ण होते? अच्छा, आहेत. व्हेरी गुड. कोणाची होत नाही?
अच्छा, आधे इधर आधे उधर, बाकी के किधर. मराठीत म्हण आहे, झाकली मूठ. काही लोक बोलत नाही, ते ऑब्झर्व करत असतात. पुढे बघूया काय बोलतायत. तुम्ही जेवढं पार्टिसिपेट कराल तेवढं तुम्हाला रिअलायझेशन होणार. ही लक्षणं आहेत. हेडेक अँड मसल टेन्शन. अच्छा, फीलिंग हेल्पलेस अँड ड्रेन्ड आउट. निग्लेक्टिंग सेल्फ केअर. दिस इज इम्पॉर्टंट. आय आस्क दिस क्वेश्चन टू ऑल द डॉक्टर्स. मी सगळ्या डॉक्टरना हा प्रश्न विचारतो. डॉक्टर्स आर गुड पेशंट और बॅड पेशंट्स? एवढं स्पॉन्टेनियस, काय कॉन्फिडन्स आहे. सगळ्या ॲडवाईस दुसऱ्यांसाठी. एकाने म्हणालं, सर वर्स्ट पेशंट. सेल्फ केअर, एंडलेस एन्झायटी, फीलिंग ओव्हरवेल्म. आय होप यू अंडरस्टँड. ओव्हरवेल्मिंग भावना उचंबळून येतात. निगेटिव्हिटी, इरिटेबिलिटी अँड अनएक्सप्लेन टेन्शन. भरपूर डॉक्टर आणि नर्सेस मला बोलतात की पेशंट्स आर व्हेरी इरिटेटिंग. पेशंट्स आर व्हेरी इरिटेटिंग. राईट और रॉंग? पार्शली. माझा इथे रोल चालू होतं. आय एम अ प्रोफेशनल थेरापेटिक काउन्सिलर. तर मी त्यांना रिफ्रेम करून देतो. वन स्टेटमेंट इज पेशंट्स आर इरिटेटिंग. The other statement is I irritate myself. Which is correct statement? See, power तुमच्याकडे ठेवा. पेशंटच असणार ना. He is bound to be. कशाबरोबर खायची आहे गोळी? पहिला प्रश्न. पाण्याबरोबर, दुधाबरोबर. अच्छा, दुधाबरोबर. जा, परत येणार. जेवणाच्या अगोदर खायची, मध्ये खायची की नंतर खायची? कारण त्यांनी ऐकलेलं असतं काही गोळ्या अगोदर मध्ये घेतात. नाही, जेवणानंतर. जा, परत येणार. ह्याच्याबरोबर खायची का ह्याच्यावर? शेवटी डॉक्टर काय बोलणार? तुला जे खायचं ते खा, पण काही जण, समजा हजबंड वाईफ डॉक्टर नाही आहेत है ना घरामध्ये, काही जण घरी गेल्यावर आपल्या घरच्यांना सांगतात, असं बोलतात, मी ड्युटीवरून आले, माझं डोकं खाऊ नकोस. व्हॉट डज दॅट मीन? ऑलरेडी खाऊन झालेलं आहे. इट इज अ डिस्चार्ज बॅटरी. इरिटेबिलिटी, ओव्हरली टायर्ड. एक सिम्पटम तुम्ही मला विचाराल बर्नआउटचं, टायर्डनेस, फिजिकल, मेंटल, इमोशनल एक्झॉशन. तुमच्यातले बऱ्यापैकी सिनियर डॉक्टर इथे बसलेले आहेत. टी व्हीवर एक ॲडव्हर्टाईज यायचे जेव्हा आम्ही शाळेत होतो तेव्हा, खूप सुंदर होती. ये है काम के बोझ का मारा, आगे क्या है, इन्हें चाहिए हमदर्द का सिंकारा. ते सिंकारा टॉनिक यायचं. तो थकलेला असायचा, ते टॉनिक पिऊन तो काच फोडून बाहेर येत होत. टायर्डनेस तेव्हापासून आहे. टायर्डनेस हे क्लासिकल लक्षण आहे बर्नआउटचं. इनकन्सिस्टंट स्लीप पॅटर्न, इन्सॉम्निया, आयसोलेशन, ब्लंटेड डिस्टंट इमोशन्स, फीलिंग नम और एपॅथेटिक. हे थोडं ॲडव्हान्स आहे. तर ही लक्षणं तुमच्यापैकी कोणामध्ये आहेत तर अलर्ट व्हा, है ना. बॉडी सिग्नल देते. मी मुंबईची तुम्हाला दाखवतो. हा मुंबई मिरर आहे, मुंबईचा पेपर आहे. 53 डॉक्टर्स अटॅक इन 2 years, नॉट अ सिंगल कन्व्हिक्शन. इथे असं होतं काय? अटॅक होतात? कमी आहेत. दॅट इज गुड, दॅट इज गुड. भरपूर काही चेंजेस आहेत भारतामध्ये. कॉर्पोरेट हॉस्पिटल येत आहेत. इथे कॉर्पोरेट हॉस्पिटल आहे. गुड. आता डॉक्टर पेशंट रिलेशनशिप थोडी बदलत चाललेली आहे. जर डॉक्टरने इन्व्हेस्टिगेशन जास्त लिहिले तर पेशंटच्या मनात पहिला विचार काय येतो? हा, एवढं का लिहितं आहे ना, ट्रस्ट. कारण कुठेतरी काहीतरी घडलेलं असतं. ह्याच्यावर स्टडी केली मुंबईच्या 2 डॉक्टर. ही पण 2017ची स्टडी आहे, प्रणव मोदी आणि अमित घारपुरे. ह्यांनी मेजर केलं की इंडियन डॉक्टर्समध्ये बर्नआउट किती आहे.
आणि ॲज पर दी स्टडी 500 लोकांवर होती. त्यांनी बघितलं 45% स्कोर्ड हाय ऑन इमोशनल एक्झॉशन आणि 66% सफर्ड व्हॉट इज नोन ॲज डिपर्सनलायझेशन, लॅक ऑफ एम्पथी फॉर पेशंट्स. हे लोकांनी ॲक्सेप्ट केलं ह्या स्कोअरमध्ये, विच इज व्हेरी हाय. हे डेटा आहे इंटरनॅशनल डेटा ऑफ बर्नआउट. दिस इज बर्नआउट. टॉप 3 प्रोफेशन तुम्ही बघितले, नंबर 1 वर हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री आहे, हॉटेलवाले. त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग आणि थर्ड इज हेल्थ केअर. जास्त फरक नाही. इथून तुम्ही बघा खाली 60 ते 80% बर्नआउट आहे. तर हा आजार सगळीकडे दिसून येतो. अँड आम्ही ह्याच्यासाठी एक प्रोग्राम बनवलेला आहे, त्याचं नाव आहे विहासा. मी तुम्हाला दाखवणार आहे स्लाइड्स. इट रिड्युसेस द बर्नआउट इन हेल्थ केअर प्रोफेशनल्स. आता काही क्लासिकल केसेस. गायनेकोलॉजिस्ट कोण आहे तिथे? अच्छा, यू नो दिस लेडी अर्चना शर्मा, गायनेकोलॉजिस्ट. शी कमिटेड सुसाइड. का झालं? शी वॉज गोल्ड मेडलिस्ट. आता PPH इज अ नोन कॉम्प्लिकेशन, पोस्टमॉर्टम हिमरेज. पेशंट डाईड. घरच्यांनी FIR फाईल केली डॉक्टरच्या अगेन्स्ट आणि तिला रोज धमक्या यायचे, मार डालेंगे काट डालेंगे. तर तिने काही दिवस तर सहन केलं, पण जे कमजोर असतात मनाने ना ते क्विट करतात. अँड शी कमिटेड सुसाइड. अ गायनेकोलॉजिस्ट वॉज गोल्ड मेडलिस्ट, कारण तिच्यावर प्रेशर यायचा. सो असं पण होतं एक्स्ट्रीम केसेसमध्ये. मी तर आय वर्क इन सुसाईड प्रिव्हेन्शन, त्यामुळे या केसेसवर आम्ही क्लोजली स्टडी करतो. मला वाईट का वाटतं, महाराष्ट्रामध्ये मेडिकल कॉलेज सुसाईडमध्ये नंबर 1 आहे, म्हणजे पूर्ण इंडियामध्ये. हे आमच्यासाठी चांगलं नाही आहे. मला शॉकिंग, आता मी नाव नाही घेऊ शकत कारण ते कॉलेजची प्रेस्टीज असते. माझं लेक्चर चालू आहे अँड 1 स्टुडंट जम्प्ड सेकंड फ्लोअरवरून, MBBS स्टुडंट. रिझन, तिचा अटेंडन्स कमी होता. आता 75च्या खाली असेल, यू कॅनॉट गिव्ह एक्झाम. आणि शी वॉज नॉट अलोन, तिच्याबरोबर बाकी पण होते ज्यांचा अटेंडन्स कमी. शी जम्प्ड. आज तुमच्या तापीमध्ये कोणीतरी उडी मारली. सो दिस इज, असं मी ऐकलं आहे, मला माहीत नाही, करेक्ट आहे ना? सो हे ना एक्स्ट्रीम केसेसमध्ये होतं. आता ही मुंबईची केस बघा. हा गायनेकोलॉजीचा PG स्टुडंट, KM हॉस्पिटल. ही कमिटेड 3rd इयर पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट. हा गायनेकोलॉजी इज रिकवरिंग अँड ही कमिटेड, फाउंड डेड. मेडिसिन, ॲनेस्थेसिया. सगळ्या इथे ॲनेस्थेटिस्ट कोण आहेत? 1 2 3 4 5 6 7 8. तुम्हाला स्ट्रेस जास्त असतो का? मला माहीत नाही, आय एम जस्ट आस्किंग. लाईफ अँड डेथ ना, तुम्ही सस्पेंडेड ॲनिमेशनमध्ये ढकलता पेशंटला जोपर्यंत ऑपरेशन होत नाही. वाय एम आस्किंग, ॲज पर द डेटा हायेस्ट नंबर ऑफ सुसाइड्स इन मेडिकल प्रोफेशन इज ॲनेस्थेटिस्ट. अँड दे डू व्हॉट इज नोन, मला तो शब्द अजिबात आवडत नाही, पण इंग्रजी भाषा आहे ती. इंग्रजी भाषामध्ये म्हणतात सक्सेसफुल सुसाईड. मला अजूनपर्यंत कळलं नाही सुसाईडमध्ये सक्सेसफुल काय आहे. इट इज नॉट सक्सेसफुल, इट इज अनफॉर्च्युनेट. माझा क्लासमेट 36 year old, लव मॅरेज, हँडसम, गुड प्लेयर, ॲनेस्थेटिस्ट, MD ॲनेस्थेसिया, 36व्या वर्षी इंजेक्शन घेऊन झोपला. दे नो हाऊ टू कमिट इट. प्रोफेशन, काही प्रोफेशनना जास्त आहे. इंटेन्सिव्हिस्ट ऑल्सो, हाय प्रेशर जॉब. बर्नआउटने काय होतं, डॉक्टर्स आर प्रोन टू मेडिकल एरर्स. चुका वाढतात जेव्हा आपण बर्नआउटमध्ये असतो ना. दिस इज द स्टडी. चुका वाढतात. मी ह्या सगळ्या चुकांमध्ये जात नाही. आपण 43,000 वर ही स्टडी आहे. 43,000, 3.5% तुमच्या चुका वाढतात. आणि जबरदस्त मोठे मोठे डॉक्टर आहेत त्याच्यामध्ये चुका करणारे. विदाउट टेकिंग अ नेम, व्हेरी सिनियर कॅन्सर सर्जन. तो कधी रिपोर्ट वगैरे बघणार नाही, त्याच्या हाताखालचे बघतात. तो फक्त डायरेक्ट OT मध्ये शिरणार, ऑपरेशन करणार, निघून जाणार.
when you reach a certain level. He operated one patient and patient died. त्यांचा रिलेटिव्ह डॉक्टर होता, त्यांनी चेक केलं की WBC काउंट वॉज बिलो 4000. सो इन फर्स्ट प्लेस इट वॉज कॉन्ट्राइंडिकेटेड. ही फाईल्ड अ केस. मग पोलीस आले घ्यायला. पण हे का झालं? कारण ना रजिस्ट्रारने चेक केला, ना ड्युटी डॉक्टरने, कोणीच रिपोर्ट नाही चेक केला, सरळ ओटीमध्ये. अशा चुका होतात. पण हे का होतं? कारण बर्नआउट आहे. तुम्ही घाईमध्ये असता. इथे नर्सेस आहे कोणी? सगळे डॉक्टर्स आहेत. नर्सेसला पण चुका होतात. आता फॉरेनचा डॉक्टर आला, पेडियाट्रिशियन. पेडियाट्रिक्स कोण आहे ते? पेडियाट्रिशियन. लहान मुलांचा डोस वेगळा असतो. ही रोट काम्पोज 1.0 mg IV स्टॅट. काय झालं असेल? 10 mg इज पुश्ड. बेबी डाईड. कारण तो डॉट दिसला नाही नर्सला घाईमध्ये. मेडिकल एरर्स का होतात? तुम्ही बर्नआउट आहात, तुमचं अटेन्शन कमी आहे, तुम्हाला घाई आहे, किंवा तुम्हाला जे काही स्ट्रेस असेल तर मेडिकल एरर्स भरपूर होतात. त्या आम्ही अवॉइड करू शकतो. हे सगळे डॉक्टर्स आहेत. तुम्ही यांच्यापैकी कोणाकोणाला ओळखता मला माहीत नाही. कदाचित ह्यांना ओळखत असाल. हां, करेक्ट. हू ऑपरेटेड बालासाहेब ठाकरे. आता लेटेस्ट डेटा मी सांगतोय. ही आहे 39 year old कार्डियक सर्जन. 39 वर्षाचा कार्डियक सर्जन इज MCH. चेन्नई हॉस्पिटलमध्ये राऊंड घेताना ही कोलॅप्स. बघा, सगळी फॅसिलिटी आहे, एन्जिओप्लास्टी, CPR, त्यांनी सगळं केलं, बट दे कुड नॉट सेव्ह दिस कार्डियक सर्जन. 39 वर्षाचा कार्डियक सर्जन गेला चेन्नईमध्ये. दिस इज व्हेरी रिसेंट, ऑगस्टमध्ये झाले. हा गौरव गांधी, जामनगरचा कार्डिओलॉजिस्ट. किती एन्जिओप्लास्टी केल्या? 16,000 एन्जिओप्लास्टी. नॉट ऑर्डिनरी. आणि ही इज टू गिव्ह लेक्चर्स ऑन हाऊ टू प्रोटेक्ट युअर सेल्फ फ्रॉम हार्ट अटॅक. दिस डॉक्टर डाईड बिकॉज ऑफ हार्ट अटॅक ॲट द एज ऑफ 41. 41व्या वर्षी गेला. नीतू मांडकेची स्टोरी माहिती आहे तुम्हाला? बाळासाहेब ठाकरेंचं ऑपरेशन केलं. साहेबांनी त्यांना 1 रुपयावर जागा दिली. जिथे आता कुठलं हॉस्पिटल आहे? कोकिलाबाई. ते मांडके हॉस्पिटल होतं, पण ते बांधायला पैसे पाहिजे. सो ही डीड ब्रिज कॅन्डीमध्ये ऑपरेशन करून ही केम टू हिंदुजा. हिंदुजाच्या गेटवर कोलॅप्स झाले, बट दे कुड नॉट सेव्ह हिम. लास्ट मी ठेवलं ही व्यक्ती, कारण ह्या व्यक्तीबरोबर मी स्टडी केलं. माय स्पेशलायझेशन इज रिसर्च, क्लिनिकल रिसर्च. मी फार्मा इंडस्ट्रीमध्ये मेडिकल ॲडवायझर होतो. सो आय वॉज डुईंग अ स्टडी ॲटोर्वास्टॅटिन नायसिन कॉम्बिनेशन अँड ही वॉज को इन्व्हेस्टिगेटर. KEM हॉस्पिटल परेल, मुंबई. तर मी यांना जवळून पाहिलेलं आहे. व्हेरी गुड इन इज वर्क, व्हेरी परफेक्शनिस्ट. तो ICU वॉर्ड पूर्ण सांभाळायचे. DM कार्डिओ स्टुडंट यांच्या अंडर होते शिकायला. विचार करा, क्वार्टरमध्येच राहायचे. त्यांच्या मित्रांनी मला हे सांगितलं की रोज एक्सरसाइजला जायचे ते. एक दिवस आले आणि बायकोला म्हणतात माझा डावा खांदा दुखतोय. इमॅजिन, कार्डिओलॉजिस्ट, डावा खांदा दुखतोय. बायको म्हणाली काय वजन उचललं काय? बोला वजन नाही, 3 दिवसापासून दुखतोय. This is what happens, what I say, doctors are bad patients. थोड्या वेळाने त्यांना क्लासिकल चेस्ट पेन झालं आणि इट वॉज व्हेरी सिव्हिअर. सो त्यांना कळलं हे गडबड आहे. ते बायकोला म्हणाले ताबडतोब फोन उचल आणि माझ्या सगळ्या टीमला घरी बोलव, आय कॅनॉट मूव्ह. बायको धावली, फोन उचलला आणि ही कोलॅप्स. डाईड ऑन द स्पॉट ॲज पर हिज फ्रेंड. काय चूक झाली? निग्लेक्शन. प्लीज. पण मी आता जे बघतोय, आम्ही यंग एजमध्ये हार्ट अटॅक बघतो. आय डोंट नो वेदर यू हॅव सीन इट. बघताय तुम्ही? ह्याचं कारण आहे, वी हॅव डन स्टडी इन दिल्ली, त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. कार्डिओलॉजिस्ट, क्रिटिकल ऑन्कोसर्जन, फिजिशियन्स आर मोर प्रोन टू हार्ट डिसीज. माझे तर बॉस होते, तुम्ही नाव ऐकलंय की माहीत नाही,
चंडालिया, HB चंडालिया. कोणी ऐकलं आहे? ही वॉज डायबिटॉलॉजिस्ट. मी त्याच्यावरच स्टडी करत होतो. ह्युमन इन्शुलिन स्टडी वोखाडची मी केली आहे इंडियामध्ये. आय वॉज द रिसर्च कोऑर्डिनेटर. तर ते नेहमी म्हणायचे, सचिन, ऑल डॉक्टर्स डाय बिकॉज ऑफ द डिसीज विच दे ट्रीट एक्सेप्ट मेल गायनेकोलॉजिस्ट, अशी म्हण आहे. अच्छा, तुम्हाला कळलं काय? आजकाल बायपास थिएटरच्या बाहेरनं एक वाक्य लिहिलेलं असतं, खूप छान वाक्य, मला खूप आवडतं ते, कारण माझ्या फील्डशी रिलेटेड आहे. काय लिहिलेलं असतं? अगर दिल खोल दिया होता दोस्तों के आगे तो आज ना खोलना पड़ता औजारों के आगे. अगर दिल खोल दिया होता दोस्तों के आगे. हे फार महत्त्वाचं आहे. यू मस्ट. मला खूप आवडलं. इथे फॅमिली आलेले आहेत. फॅमिली, डॉक्टर्सची फॅमिली कोण आहे? जी मेडिकोच नाही आहे पण आज आलेली आहे. मेडिको नाही आहे. हां, एकच आहे. व्हेरी गुड. तुम्ही पण आहात. फॅमिली बरोबर एकत्र जेवण घेणं फार महत्त्वाचं आहे माझ्या मते. कोण कोण आहे तुम्ही फॅमिली बरोबर एकत्र जेवण घेता? अच्छा, बऱ्यापैकी आहे. मेजरमध्ये मला एवढं मिळत नाही. माझा क्लासमेट गोल्ड मेडलिस्ट आहे, 2-2 हॉस्पिटल आहे, खूप वर्षांनी भेटला. मी म्हटलं कसं चाललंय? बोला ठीक आहे. म्हटलं मुलं वगैरे? बोला आहे ना, एक मुलगा आहे. म्हटलं केवढा आहे? मी म्हटलं ओबीस आहे का? बोला ओबीस नाही. म्हटलं व्हॉट यू मीन बाय दिस? बोलला मी सकाळी ओटीला लवकर निघतो तेव्हा तो झोपलेला असतो, रात्री उशिरा येतो तेव्हा पण झोपलेला असतो. मी त्याला बिछाण्यातच वाढताना बघितलंय. मी म्हटलं केव्हा भेटतो? बोला संडेला भेटतो. ही संडे फादर. मी म्हटलं सांभाळून राहा. एक दिवस हा मुलगा विचारणार आईला, मम्मी हे कोण आहेत आपल्या घरी झोपायला येतात ते? फॅमिली टाईम इज व्हेरी इम्पॉर्टंट माझ्या मते. येस ऑर नो? तुम्हाला वेळ दिला पाहिजे फॅमिलीला. चला, जे म्हणाले आम्ही जे एकत्र जेवतो, पुढची कंडिशन आहे त्याला, जेवताना मोबाईल आणि TV कोणाचा असतो बंद? दॅट इज इम्पॉर्टंट. हां, बंद असेल तर मग टाळ्या वाजवा तुमच्यासाठी. व्हेरी गुड. हे फार महत्त्वाचं आहे. बोला, एकमेकांशी बोला, फार महत्त्वाचं आहे. हे जर होत नसेल ना, यू नीड सम हेल्प. आता नवरात्री उत्सव चालू आहे. खरे अष्टभुजाधारी हे तर ही लुक्स मेल. हां, फिमेलची काय हालत असेल? कोणाला जास्त स्ट्रेस आहे, मेल और फिमेल? लग्नापूर्वी की लग्नानंतर? मी भांडण नाही लावत आहे. आय एम आस्किंग व्हेरी सिन्सिअर क्वेश्चन. अच्छा, मल्टीटास्किंग फिमेल करतात. अच्छा, पुरुषांना माझा प्रश्न आहे, विथ ड्यू रेस्पेक्ट टू एव्हरीवन, तुम्ही घरी जेवण बनवता? फिमेल? मेल्स कोण कोण बनवतं जेवण? हा, कधीच नाही. बघा कसा आवाज येतोय ते. चला ठीक आहे, बनवत नाही, पण जे आपल्याला गरम गरम मिळतं आपण ॲप्रिशिएट करतो. काय चांगलं झालंय? बोलता बोलता की बोलावं लागतं? बाय डिफॉल्ट. अच्छा, बोलता की नाही मला सांगा. फार इम्पॉर्टंट आहे माझ्या मते. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. यू मस्ट ॲप्रिशिएट. अच्छा, जाऊ दे, इकडून विचारतो, तुम्हाला ॲप्रिसिएशन मिळतं काय? कभी 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 मिळत आहे. तुम्हाला कधी पाहिजे? रोज पाहिजे? रोज ॲप्रिसिएशन दिलं तर काय म्हणणार माहिती आहे? काम काय आहे बोला, काम सांगा. लोकांचा विश्वास नाही बसत. पण हे फार इम्पॉर्टंट आहे. एकदा काय झालं, मी हे फॅमिलीवर बोलतो, रिलेशनशिप्सवर, तर मी एका मॅनेजरला म्हणजे सगळ्यांना सांगितलं, तर मॅनेजरला रिअलाईज झालं
25 वर्ष तो काय बोललाच नाही. तर त्याला ते फील झालं, खरंच मी एक दिवस पण नाही बोललो, आज जाऊन बोलणार. लिहून घेतलं का. जेवणाच्या टेबलवर बसला, जेवण आलं, कुठल्या भाजीला एक घेतली रँडमली आणि बोलला काय भाजी झाली, मस्त. त्या दिवशी त्याला भरपूर मार पडला. त्याची बायको म्हणाली एवढी वर्ष मी जेवण बनवते, तुम्ही कधी ॲप्रिशिएट नाही केलं, आज शेजारणीकडून भाजी आली. तेव्हापासून मी पण माझं लेक्चर चेंज कर, पहिलं कन्फर्म करा कुठून आलंय ते. पण सांगण्याचा उद्देश तुम्ही एकत्र जीवन घ्या. बॅलन्स लाईफ राहत नाही है ना डॉक्टर्सचं, फार स्ट्रेसफुल आहे. सेल्फ केअर इज इम्पॉर्टंट. सेल्फ केअर इज नॉट अ लक्झरी, इट्स अ प्रायोरिटी. तुम्ही जर फिट असाल तरच तुम्ही इफेक्टिव्ह असाल ना. येस ऑर नो. माझ्याकडे किती केसेस आहे, मी तुम्हाला किती स्टडीज सांगू. JR आणि SR असतात ना, ज्युनियर आणि सिनियर रेसिडेंट्स, वाईट अवस्था आहे त्यांची, खरंच वाईट अवस्था आहे. मला दया येते ते. आम्ही NMCला रिक्वेस्ट केली की त्यांचे आवर्स कमी करा तुम्ही, कारण वी आर नॉट मशीन्स, वी आर ह्युमन बीइंग्स. तुम्हाला वेळ पाहिजे रिकवर व्हायला. हे का मुलं सोडून पळून जात आहेत, कारण वर्कलोड जास्त आहे. आणि ह्याच्यासाठीच आम्ही हा प्रोग्राम लॉन्च केला, विहासा, व्हॅल्यूज इन हेल्थ केअर अ स्पिरिच्युअल अप्रोच. हे 9 लोक आहेत लंडनला. ही दादी जानकी आहे, चीफ ऑफ ब्रह्माकुमारीज. लंडनमध्ये 30-40 वर्ष हॉस्पिटलला व्हिजिट केलं तर बघितलं सगळे डॉक्टर्स जे ट्रीट करतायत ते टायर्ड आणि एक्झॉस्टेड आहेत. तिला दया आली, यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. मग ह्या लोकांना तिने सांगितलं, याच्यात सायकियाट्रिस्ट आहे, हेल्थ कन्सल्टंट आहे. ही लोक 10,000 तास बसली एकत्र, 10,000 अवर्स, आणि त्यांनी हा प्रोग्राम बनवला जो आज 50 देशात चालतो. आणि ह्याच्यामध्ये हे सगळे मॉड्यूल्स आहेत, व्हॅल्यूज, पीस, पॉझिटिव्हिटी, कंपॅशन, कोऑपरेशन, सेल्फ, स्पिरिच्युअलिटी अँड बिल्डिंग रेझिलियन्स. हा प्रोग्राम मी डॉक्टरांसाठी 20 वर्ष घेतो आहे पूर्ण भारतामध्ये, इन्क्लुडिंग एम्स हॉस्पिटल. महाराष्ट्रात तर मोस्ट ऑफ द मेडिकल कॉलेजेसमध्ये झालेला आहे. तुम्हाला पण इंटरेस्ट असेल आपण हे घेऊ शकतो. बट इट रिक्वायर्स कमिटमेंट, कारण फुल डे प्रोग्राम आहे. अब्दुल कलामने याला लॉन्च केलं 2006मध्ये. डॉक्टर अशोक मेहता हु इज अ कॅन्सर सर्जन, ह्यांनी हा प्रोग्राम लंडनमधून इंडियामध्ये आला. आता हा बघा आमचा मुंबईची टीम आहे, आम्ही हॉस्पिटलच्या सगळ्या टीमला, नर्स इज प्रेझेंटिंग. अशा प्रकारे गेम्स असतात. ह्याच्यात एकही लेक्चर नाही. या प्रोग्रामची विशेषता सांगतो, एकही लेक्चर नसतं याच्यामध्ये, फक्त ॲक्टिव्हिटी बेस्ड प्रोग्राम आहे. आणि आम्ही नाही बोलत, तुम्हीच पार्टिसिपेट करता. नॉट मोर दॅन 20 to 25 पीपल, हा याचा दुसरा रूल आहे. जर जास्त असेल तर वेगळ्या रूममध्ये. ह्याला आम्ही फॅसिलिटेशन म्हणतो. फॅसिलिटेशन म्हणजे शिकवायचं नाही, तुमच्या आतमध्ये आहे त्याला बाहेर काढायचं. आपल्या महाराष्ट्रात एक नाटक फेमस झालं, तुझं आहे तुझं पाशी परंतु जागा चुकलाशी. आम्ही तुम्हाला फक्त प्रश्न विचारतो, उत्तर तुम्ही देता, तुम्ही रिफ्लेक्ट करता, व्हिज्युअलाइज करता. ह्या सगळ्या देशांमध्ये हा प्रोग्राम चालू आहे, इन्क्लुडिंग UK, USA. पण सगळ्यात जास्त कुठे चालू आहे माहिती आहे? नॉट कॅनडा, नॉट UK, USA, इंडियामध्ये. आणि सगळ्यात जास्त प्रोग्राम करणारी व्यक्ती तुमच्या समोर उभी आहे. आय हॅव डन 500 प्रोग्राम्स. आणि मला खूप कॉन्फिडन्स आहे. मी फक्त म्हणतो एकच प्रोग्राम तुम्ही करा, बाकीचे तुम्ही समोरून मागाल, असा हा प्रोग्राम आहे. इट ॲड्रेसेस द बर्नआउट. थोडं आपण आपलं टेम्परेचर बघूया. स्ट्रेस थर्मामीटर. सिग्नलवर 3 कलर असतात. मी इथे सिग्नल नाही बघितले, इथे आहे का सिग्नल? मला अच्छा गरज नाही आहे. हम सिग्नल से परे हो गए ऐसा. अच्छा, सिग्नलवर 3 कलर असतात, ग्रीन, येल्लो आणि रेड. मला एकच विचारायचं, येल्लो म्हणजे काय? येल्लो आला की काय करायचं असतं? वॉच. बघा कोण नाही आहे ना, काढा गाडी असं. येल्लो मीन्स स्लो डाऊन, यू नीड टू स्लो डाऊन.
आता ग्रीन म्हणजे काय, युअर काम अँड सिरीन, चेहरा बघा कसा आहे. इथे थोडा चेहरा बदलायला लागतो. यू स्टार्ट डेव्हलपिंग व्हॉट इज नोन ॲज कन्सर्न. इथे पण तुम्ही थांबलात तरी चांगलं आहे. इथे नाही थांबलात तर यू आर एंटरिंग डेंजर झोन, वरी. मी काउन्सिलर आहे, मला दिसतं की हा व्यक्ती चिंतावाली प्रकृती आहे. मी म्हणतो कम ऑन डू द मेडिटेशन. मला बोलतो मी काय वेडा आहे काय तुमच्याकडे आहे. वेडा बनायचं नसेल तर काय, कारण पुढे गोळ्या चालू होणार आहेत अँझायटी आणि पॅनिकमध्ये. तुम्हाला तुमची कॅपॅसिटी वाढवली पाहिजे. ठाण्याची मी केस स्टडी सांगतो. सिंगानिया हॉस्पिटल ऐकलं आहे तुम्ही, सिनियर डॉक्टर्सना माहिती असेल. काय त्यांचं नाव, आनंद दिघे. ॲक्सिडेंट झालं, घेऊन आले नेक्स्ट टू बाळासाहेब ठाकरे, बिग पोस्ट आहे ना, मल्टिपल इंजुरीज. ठाण्याला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. आता ते आलेच फार डिफिकल्ट, पूर्ण टीम लागलेली आणि ही वॉज ॲनेस्थेटिस्ट. त्यांनी खूप प्रयत्न केला वाचवायचा, बट दे कुड नॉट सेव्ह. नेक्स्ट काय झालं, पूर्ण अजूनही तुम्ही ते खंडर उभा आहे, 2 माळीची बिल्डिंग जाळली गेली. त्या ॲनेस्थेटिस्टला अजूनही धडकी भरते, कारण त्याला काही झालं पुढे. मी ते सांगत नाही, हे रेकॉर्ड करतंय, कॉन्फिडेन्शियल आहे. ही केम टू ब्रह्माकुमारीस. अँझायटी त्याची प्रेसिपिटेट झाली, गोळ्या घ्यायला लागला. व्हेरी इंटेलिजंट फेलो, पण इट इज व्हेरी टफ. अशा भरपूर केसेस होतात अटॅक जेव्हा करतात. आमच्याकडे एक GP रोरिंग प्रॅक्टिस, 200 पेशंट बघणं इज नॉट अ जोक. पहिलं एक इंजेक्शन यायचं, आता देतात की नाही मला माहीत नाही, पेरिनॉम मेटोक्लोप्रामाइड. त्याने ते दिलं. तुम्हाला माहिती आहे त्याचा साईड इफेक्ट काय आहे ते, एक्स्ट्रा पिरॅमिडल. आला मॉप, त्याची 20 वर्षाची प्रॅक्टिस, सगळं क्लिनिक फोडून टाकलं. क्लिनिक फोडलं, काचा फोडल्या, सगळं फोडलं. आणि त्याच्या आतमध्ये इतकी भीती, त्याने प्रॅक्टिस सोडून दिली. आता लॉन्ड्रीचं दुकान उघडून बसलेलं आहे. बघा ही भीती किती आतमध्ये जाते. देर इज नथिंग रॉंग, पण काही लोक घाबरतात ना जीवाला. सो हाय रिस्क प्रोफेशन. मी म्हणतो जर तुम्हाला इथून इथे ट्रान्झिशनला सांभाळा. इथे पण कठीण आहे वरीला. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन कन्सर्न अँड वरी. कन्सर्न आणि वरीमध्ये काय फरक आहे अपार्ट फ्रॉम स्पेलिंग डिफरन्स. कन्सर्न इज अंडर युअर कंट्रोल, वरी यू आर लुझिंग कंट्रोल. करेक्ट. तुम्हाला माहिती आहे विचार केला नाही पाहिजे, पण पुन्हा पुन्हा येत राहतं. माझ्याकडे भरपूर केसेस. आता हे लेक्चरमध्ये बसलेले आहेत है ना, माता बसल्या बसल्या त्यांना आठवतं गॅस बंद केलं की नाही केला. बस तो थॉट आला ना, डिस्टर्ब होतात, उठून निघून जातात. कारण पुढचं मग जे थिंकिंग आहे ना, त्याला आम्ही म्हणतो कॅटास्ट्रॉफिक थिंकिंग. गॅस लिकेज होत आहे, आग लागली, ब्लास्ट झाला. दिस इज कॅटास्ट्रॉफिक थिंकिंग. सायकियाट्रिस्ट आहे ते कोणी, सायकियाट्रीमध्ये एक कॉग्नेटिव्ह डिस्टॉर्शन, दिस इज कॉग्नेटिव्ह डिस्टॉर्शन वी कॉल. पुरुषांना पण आहे. टाळं लावून आले बसले आणि मध्येच विचार येतो टाळं लावलं की नाही लावलं. अर्ध्या रस्त्यावरून परत चेक करायला टाळं असं. मग काही लोकांनी तर आपल्या बिल्डिंगच्या खाली घराच्या बाहेर ते लिहिलेलंच आहे, मोरूचा पापा घेतला काय. यू नो दिस, व्हॉट इज मोरूचा पापा. मोबाईल, रुमाल, चष्मा, पाकिट, पर्स, हे सगळं लिहिलेलं आहे. टाकी ते विसरू नये. तसं आता मॅडमने हात केला ना, 2-3दा चेक करतात, हा आहे लागलेला आहे टाळं. कारण ती भीती असते, कारण घाईघाईत काय वेळेला टाळं लावायचं राहून जातं. दिस इज अँझायटी, प्लीज अंडरस्टँड. या लोकांना अँझायटीचे आजार होण्याची शक्यता असते. सो मला म्हणायचं आहे की तुम्हाला या झोनमध्ये ना तुम्हाला काळजी घेतली पाहिजे. माझ्याकडे गायनेकोलॉजिस्ट आहे, व्हेरी सिनियर. ते पेन किलर दिलं ना पेशंटला, त्यांना रात्री झोप येत नाही. त्याला इथे ब्लिडिंग झालं तर ही इज अफ्रेड ऑफ ब्लिडिंग बिकॉज ऑफ NSAIDs टू हिज पेशंट. भीती बघा किती आहे ते. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू प्रॅक्टिस नावडेज. कॉर्पोरेटमध्ये ना हे 4 कार्ड ठेवतात, ब्ल्यू, रेड, येल्लो आणि ग्रीन. ब्ल्यू म्हणजे
यू आर बोर्ड टायर्ड अँड सॅड, ना कोई उमंग है ना कोई. मी आल्यापासून बघतोय तुमच्यातले काही जण बिलकुल हसत नाही आहेत. आजूबाजूला बघू नका. रेड म्हणजे तोड डालेंगे फोड डालेंगे, क्या समजता है रेड एंग्री मॅड. आणि येल्लो आर वरीड वेगली सिली अँड एक्साइटेड. ग्रीन आर हॅपी काम फोकस अँड रेडी. तुम्ही कुठल्या झोन मध्ये असता दिवसभर? कुठल्या झोन मध्ये असता? रोटरी क्लब. एक डॉक्टर म्हणजे सर मी ना फिरत असतो सगळीकडेच. यू कीप ऑन मुव्हिंग, नथिंग रॉंग. तुम्ही या 3 पैकी कुठल्याही झोन मध्ये गेलात ना, कम बॅक क्विकली. जेवढ्या लवकर इथे याल तेवढं चांगलं आहे. पुढे जाऊया. खुशीवर मी ना शिबिर घेतो, 3 दिवसाचं शिबिर, पासवर्ड ऑफ हॅपीनेस. मी बघितलंय ना, लोक छोटे छोटे गोष्टींचा बाहू करतात, म्हणजे मॅग्निफाय करतात. ही खुशीवर कविता आहे, मला खूप आवडते. तुम्हाला आवडली तर टाळ्या वाजवा, मी वाचून दाखवतो. छोटी सी जिंदगी है, हर बात में खुश रहो. जो पास ना हो उनकी आवाज में खुश रहो. कोई रूठा हो तुमसे उसके इस अंदाज में खुश रहो. जो लौट के नहीं आने वाले उन लम्हों की याद में खुश रहो. कल किसने देखा है अपने आज में खुश रहो. खुशियों का इंतजार किस लिए, दूसरों की मुस्कान में खुश रहो. क्यों तड़पते हो हर पल किसी के साथ को, कभी तो अपने आप में खुश रहो. छोटी सी जिंदगी है, हर हाल में खुश रहो, हर हाल में खुश रहो. छोट्या छोट्या गोष्टींना मोठं करू नका. नवरा बायको काउन्सिलिंगला येतात माझ्याकडे, मी त्या दोघांना दूर बसवतो, मध्ये टेबल ठेवतो, तिथेच मारामारी चालू होते. एक केस स्टडी सांगतो, मला फार ते कॉमेडी वाटली. तर काही जण परफेक्शनिस्ट असतात है ना, त्यांना प्रत्येक गोष्ट परफेक्ट पाहिजे. ही का ठेवायची, असं थोडं असं झालं ना ते डिस्टर्ब होतात. त्यांना प्रत्येक गोष्ट त्याच्या जागेवर पाहिजे, जरा पण इकडचं तिकडे नको. तर तो नवरा परफेक्शनिस्ट, तो मला म्हणाला सर माझी बायको आहे ना तिला मॅनर्स नाही आहेत, मॅनर्स. मी म्हटलं उलटा, युजली पुरुष गडबड करतात, स्त्रिया ऑर्गनाईज करतात. बोला नाही नाही हिला मॅनर्स नाही आहेत. मी म्हटलं उदाहरण द्या. नाही नाही नाही, अरे पण उदाहरण तर दे. शेवटी त्याने जे उदाहरण दिलं मला फार हसायला येत होतं, पण मी प्रोफेशनल काउन्सिलर कंट्रोल केलं. उदाहरण काय दिलं असेल, तो म्हणाला माझी बायको जी आहे ना ती टूथपेस्ट मधून दाबते, मागून दाबत नाही. तुम्ही एवढे का असताय, तुम्ही पण मधून दाबणार यार. आता किती छोटीशी गोष्ट आहे बघा, पण त्याला ते नाही आवडत. मधून थोडी दाबायचं, खराब दिसतं ते, मागून दाबत यायचं पुढे. विचार करा त्या स्त्रीला किती त्रास असेल. मी त्या मनुष्याला म्हटलं सर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. एकतर मी वर बघितलं परमेश्वराकडे, तर मला उत्तर आलं माझ्याकडे बघू नकोस, मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट आहे, ती मशीनच तशी आहे. तर मी म्हटलं सर तुमचा प्रॉब्लेम 25 रुपयात सॉल्व्ह. कसं, ही मधून दाबते, खराब होत. मी म्हटलं असं करा, दोघांनी आपापल्या टूथपेस्ट वेगळ्या ठेवा. त्या बायकोला म्हटलं तुला जिथे दाबायचं तिथे तू दाब. किती छोटी गोष्ट आहे. तुमच्यापैकी कोणाचा हा स्वभाव आहे छोट्या छोट्या गोष्टीने राग काढणं? असतो काही जणांचा स्वभाव. तुम्ही स्वतःला त्रास करून घेणार. छोट्या छोट्या गोष्टींसाठी मी एक मंत्र देतो, खूप छान मंत्र आहे. ओम इग्नोराय नमः. इग्नोर करा छोट्या गोष्टी, तुम्ही नाहीतर त्रास करून घेणार स्वतःला. छोटी सी बात है. नाउ लेट्स कम टू टुडे सेशन. हिलिंगवर मी आता बोलणार आहे. ही 1960ची केस स्टडीज आहे. हिलर विदिन पुस्तक आहे, त्याच्यातली
हे जर्नलमध्ये पब्लिश झालेली स्टडी आहे, क्रेबिओझिन मिरॅकल. हॉचकिन लिम्फोमा है ना, त्यावेळेला एवढी औषधं नव्हती. तर या व्यक्तीला हॉचकिन लिम्फोमा ऐकलंय तुम्ही, बघितलं असेल, सगळे गाठ होतात इथे इथे इथे. आजकाल मी एड्समध्ये बघितलंय असं लास्ट स्टेजला. तर हॉचकिन लिम्फोमा झाला आणि हा लास्ट स्टेजवर होता. डॉक्टर म्हणाला आम्ही सगळं केलं आहे, कमी दिवस. त्यावेळेला न्यूजपेपरमध्ये एक बातमी आली की एक नवीन औषध मार्केटमध्ये रिसर्च चालू आहे हॉचकिनने, त्याचं नाव आहे क्रेबिओझिन. तर ह्याचे डोळे चमकले, नवीन औषध, मी ठीक होणार, तो बघायला लागला. आणि त्याचा डॉक्टरच ती ट्रायल करत होता. तर ह्यानी डॉक्टरला रिक्वेस्ट केलं, सर मला तुम्ही ते इंजेक्शन द्या. ते म्हणाले बघा हे रिसर्च आहे, आम्हाला माहीत नाही इंजेक्शन काम करतं की. बोललं नाही नाही तुम्ही द्या, मी ठीक होणार. डॉक्टरला पण पेशंट पाहिजे होता, कन्सेंट घेतली, इंजेक्शन दिला त्याला. काय झालं असेल, त्या इंजेक्शनने याच्या सगळ्या गाठी विरघळला. पेशंट एकदम ठीक, पेशंट खुश, डॉक्टर खुश. 6 महिन्यानंतर इंटरिम रिपोर्ट असतो स्टडीचा की कशी चालली आहे, इथिक्स कमिटीला रिपोर्ट करावी लागते. त्या रिपोर्टमध्ये काय लिहिलेलं की क्रेबिओझिन हे जे इंजेक्शन आहे ते सगळ्या पेशंटमध्ये काम करत नाही. पेशंटने हा रिपोर्ट वाचला की हे इंजेक्शन सगळ्या पेशंटमध्ये काम करत नाही. काय झालं असेल, त्याच्या गाठी सगळ्या परत आल्या. आता डॉक्टरला कळलं की रिपोर्ट वाचल्यानंतर असं झालंय. तर डॉक्टरने ट्रिक प्ले केली. डॉक्टरने त्याला बोलवलं आणि म्हटलं बघ, अगोदरचं जे इंजेक्शन होतं ना त्याच्यात इम्प्युरिटीज होत्या, आम्ही त्याला आता प्युअर केलेलं आहे, एकदम प्युरिफाईड, शुद्ध केलं आहे. आणि डॉक्टरने त्याला कसलं इंजेक्शन दिलं, डिस्टिल वॉटर. काय झालं असेल, सगळ्या गाठी विरघळल्या, पेशंट खुश, डॉक्टर खुश. 1 वर्षानंतर फायनल रिपोर्ट पब्लिश झाला क्रेबिओझिनचा. आणि त्या रिपोर्टमध्ये लिहिलेलं की क्रेबिओझिन इज अ युजलेस ड्रग, कोणामध्ये काम करत नाही. पेशंटने वाचलं. काय झालं असेल, सगळ्या गाठी परत आल्या अँड दॅट पेशंट डायड इन 2 weeks. आता मला सांगा, त्या गाठींना जन्म कोणी दिला, कोणी दिला, ठीक कोणी केलं. आज आमच्याकडे डेटा आहे ह्याच्यावर. युअर माइंड कॅन क्रिएट अँड हील द डिसीज. हे ॲलोपॅथीचं मी सांगतोय, आय एम नॉट टॉकिंग अबाउट होमिओपॅथी और आयुर्वेद. त्यांनी तर अगोदरच लिहिलेलं आहे, आम्ही थोडे मागे आहोत. आयुर्वेदा होमिओपॅथीमध्ये भरपूर गोष्टी आहेत. ही दुसरी केस स्टडी आहे, तुम्ही ऐकलं असेल, ॲनाटॉमी ऑफ इलनेस. नॉर्मन कझिन्स, ऑर्थोपेडिक डॉक्टर इथे बसलेले आहेत. अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस ऐकलं आहे, बांबू स्पाईन, HLA-B27 डिसऑर्डर आहे. वर्टिब्रे फ्यूज होतात, बरोबर आहे, लास्ट स्टेजला असा झालेला एकदम, म्हणजे ते फ्यूज झाल्यावर पोश्चर बदलतो, बेडवर आलेला. डॉक्टर म्हणाले तू असंच जाणार. ह्यानी ही चॅलेंज, तो बोलला मला हॉस्पिटलमध्ये मरायचं नाही, मी रडत रडत नाही मरणार, मी हसत हसत मरणार. त्याने डिस्चार्ज घेतला. नॉर्मन कझिन्स पत्रकार होता, हॉटेलमध्ये ॲडमिट करून घेतलं. तिथे डॉक्टर यायचे, याला इंजेक्शन द्यायचं. पण यांनी काय केलं, विच इज रिव्होल्युशनरी. हा काय करायचा, चार्ली चॅपली आणि लॉरेल हार्डी. लॉरेल हार्डी ऐकलंय तुम्ही, जुने लोक आहेत, जाड्या आणि रड्या मराठीत पण. त्यांचे कॉमेडी मूवीज बघायचा आणि खूप हसायचा. आणि ह्यानी काय बघितलं, जेव्हा हा हसतो तेव्हा ह्याचं पेन कमी होतं, इंजेक्शनचा डोस कमी होतो, पेन किलरची गरज नाही लागत. मग ह्यांनी लाफ्टरचा डोस वाढवला आणि यांनी एवढा वाढवला की हळूहळू याची इंजेक्शन सगळी बंद झाली. डॉक्टरने म्हटलं तू जा, तू ठीक झालायस. ही गॉट डिस्चार्ज. मेडिकल कॉलेजला कळालं, तुम्ही कसं काय केलं, कम अँड टीच अस. मग मेडिकल कॉलेजमध्ये लेक्चर घ्यायला लागला. आणि मग त्याने हे पुस्तक लिहिलं, ॲनाटॉमी ऑफ एन इलनेस. तुम्ही हे वाचा पुस्तक, न्यूयॉर्क टाइम्स बेस्ट सेलर आहे. त्याच्यानंतर ह्याला हार्ट अटॅक पण आला, तो पण त्यांनी सर्वाईव्ह केला. आणि त्यांनी लिहिलं की इट इज युअर बिलीफ सिस्टीम विच ॲक्टिवेट्स युअर हिलिंग सिस्टीम. आपल्या सगळ्यांच्या शरीरात हिलिंग सिस्टीम आहे, येस ऑर नो.
त्याला ॲक्टिवेट करायचं असतं. ही लेडी हिने पण शी इज द बेस्ट सेलर ऑथर इन द वर्ल्ड. याच्या पुस्तकाचे 40 लाख प्रती विकल्या गेल्या. 40 लाख. यू कॅन हील युअर लाईफ. मराठीमध्ये पण आहे, मराठीमध्ये आहे. हिला कॅन्सर झालेला सर्वायकल. तिने आपले विचार बदलले आणि कॅन्सर ठीक केला. ब्युटिफुल पुस्तक. आज आमच्याकडे डेटा आहे हिलिंग सिस्टम बद्दल. हे थोडी स्पेलिंग नाही, स्पेलिंग रॉंग आहे. ह्याला आम्ही म्हणतो बर्नआउट. किती मी स्लाइडमध्ये दाखवलं पण मी आज नोटीस केलं. Okay, healing system is the way body mobilizes all its resources to combat. The belief system is activator and humor relieves the pain through relaxation response. ह्याला आम्ही म्हणतो प्लासिबो. ॲलोपॅथीने ह्याला ॲक्सेप्ट केलेला आहे. ह्याच्यावर आता डेटा तुम्हाला दाखवतो. बट बिफोर गोईंग इन टू दॅट, हिलिंग कसं होतं? हेल्थ, हिलिंग, होलिस्टिक, होल अँड होली हे सगळे वर्ड सेम आहे. इनक्युरेबलचा अर्थ आहे क्युरेबल फ्रॉम इनसाइड. यू हॅव टू गो विदिन टू क्युअर द डिसीज. आता हे आहे आपलं योगामध्ये आपण ट्रान्झिट करतो. मी ॲलोपॅथीचे डेटा तुम्हाला पुढे पण दाखवणार आहे. इथे BAMS डॉक्टर किती आहेत? आहेत. योगशास्त्रामध्ये पंचकोशाचं वर्णन आहे. 5 कोश असतात. आम्ही फक्त फिजिकल बॉडी बोलतो. तिथे बघा अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय आणि आनंदमय. आपल्या आतमध्ये हे लेयर्स आहेत. आम्ही माइंड, इंटेलेक्ट आणि संस्कार बोलतो. तर तुम्हाला स्वस्थ व्हायचं असेल तर स्वमध्ये स्थित व्हा, तर तुम्ही स्वस्थ व्हाल. सोल कॉन्शियसनेसने आपली हिलिंग वाढते. मी याच्यात जात नाही. हे प्रॅक्टिकल आहे. ॲमिगडॅला ऐकलंय तुम्ही? ॲमिगडॅलाबद्दल? इमोशनल ब्रेन, चण्याच्या आकाराची ग्रंथी असते, इथे असते. तर हा जो आहे ना ॲमिगडॅला, हा ॲक्टिवेटिंग इव्हेंट नंतर कॉन्सिक्वेन्सेसला जन्म देतो. तो मध्ये बिलीफ असतात, तुमचं इमोशनल सेंटिमेंट्स. आपल्याला फर्स्ट इयर फिजिओलॉजीमध्ये शिकवलं सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक. सिम्पॅथेटिक इज ॲक्सेलरेटर, पॅरासिम्पॅथेटिक इज ब्रेक. पॅरासिम्पॅथेटिक तुम्हाला रिलॅक्स करतं आणि सगळ्या जेवढ्या बेस्ट प्रॅक्टिसेस आहेत त्या तुमच्या पॅरासिम्पॅथेटिकला ॲक्टिवेट करतात. रेस्ट आणि डायजेस्ट रेस्पॉन्स आम्ही म्हणतो. आपण आता अनुभव घेणार आहोत. स्ट्रेसच्या अपोजिट मेडिटेशनमध्ये रेस्पॉन्स. हे सगळं वाढतं, हे इथे कमी होतं. आज आमच्याकडे डेटा आहे एपिजेनेटिक्सवर. तुमच्या जीनवर पण इफेक्ट येतो आहे, जीन्सवर. सध्या जे हार्ट अटॅक येत आहेत त्याच्यावर आम्ही एक स्टडी आमच्या टीमने GB पंत हॉस्पिटल आहे दिल्लीमध्ये, 25 वर्षाच्या मुलांना हार्ट अटॅक येत आहे. तर त्यांनी या सगळ्यांवर डेटा कलेक्ट केला, काय होतं यांच्या बॉडीमध्ये. तर त्यांनी काय बघितलं, व्हेरी शॉकिंग, की या मुलांचं वय 25 वर्ष आहे पण त्यांचं शरीर आतून म्हातारं झालेलं आहे. 50 वर्षाचे झालेले आहेत ते. टीलोमियर शब्द ऐकलाय तुम्ही? टीलोमियर, दॅट इज द एंड ऑफ द क्रोमोझोम. तो शॉर्टन होतो. तुमचं बायोलॉजिकल एज कमी वाढतं. म्हणजे तुमचं क्रोनॉलॉजिकल एज बर्थडेप्रमाणे आहे 25 वर्ष, पण तुम्ही आतून 50 वर्षाचे म्हातारे झालेलं आहे. दिस इज द कॉज ऑफ हार्ट अटॅक. पण हे होतं का? स्ट्रेस, तुमचा डाईट अँड लाईफस्टाईल. आणि ह्याला आपण रिव्हर्स करू शकतो. माझी स्पेशालिटी ही आहे, कॉग्निटिव्ह रिस्ट्रक्चरिंग आम्ही म्हणतो. जसे आपले विचार तशा आपल्या भावना असतात आणि तसे आपलं बिहेवियर असतं. मला तुम्हाला विचारायचं आहे, जस्ट आय वॉन्ट टू नो, जसे विचार तशा भावना. विचार आपल्या कंट्रोलमध्ये आहेत, याचा अर्थ काय? भावना पण आपल्या कंट्रोलमध्ये आहेत, बरोबर आहे? मग समजा तुम्हाला हे लेक्चर नाही आवडलं आज जे आपण घेतोय ते, हु इज रेस्पॉन्सिबल? विचार तुम्ही, कारण विचार तुम्ही जन्माला देत. आय एम नॉट रेस्पॉन्सिबल. दिस इज कॉग्निटिव्ह. ह्याला आम्ही थेरपी म्हणतो. विचार तुमच्या हातामध्ये. आता बघा मी काय करतो, जो डिप्रेशनवाला पेशंट आहे, सकाळी उठल्या उठल्या देर इज नो पॉइंट, आय विल मेस अप अगेन, स्टे इन बेड, पुल कवर्स, डिप्रेस अँड टायर्ड.
तुमचा विचार फार महत्त्वाचा आहे. डिप्रेशनवाल्यांचे विचार बघा, आय एम वर्थलेस, फ्युचर इज ब्लिक, नथिंग विल चेंज. जो अँगरवाला असतो तो म्हणतो आय हॅव बीन डिसरेस्पेक्ट, इट इज अनफेअर, आय वोंट स्टँड फॉर इट. तुम्ही आपला राग वाढवताय. अँझायटीवाले आय एम इन डेंजर, बापरे, यांचा पहिलाच प्रश्न असतो बापरे, समथिंग टेरिबल इज गोइंग टू हॅपन, आय कांट कोप. आम्ही या सगळ्या विचारांना बदलतो. माझं काम आहे इथे मी माझ्याकडे येतात, मी त्यांना थॉट्स देतो आणि मी त्यांचे पॅटर्न बदलतो विचारांचे, आणि हे पॅटर्न बदलले की तुमची फिजिओलॉजी बदलते. असा आमच्याकडे डेटा आहे. हे मी हिलिंग थॉट्स देतो, याला फार वेळ लागेल त्यामुळे मी शॉर्टमध्ये जातो. हा महत्त्वाचा विचार आहे. एक, आय एम विलिंग टू रिलीज द पॅटर्न्स विथिन मी विच आर क्रिएटिंग द डिसीज. हे थॉट्स तुम्हाला बदलायला पाहिजे. आय एम फॉरगिव्हिंग अदर्स फॉर द परसिव्ह रॉंग डन बाय देम. माफ करा जर तुम्हाला सुखाने जगायचं असेल, नाहीतर कठीण आहे. हे पण आहेत विचार, मी याच्यात जात नाही. ही एक आणखीन स्टडी आहे, प्लासिबो, ऑर्थोपेडिक सर्जन, आर्थ्रोस्कोपीची स्टडी आहे, ऑस्टिओआर्थरायटिस. 2 ग्रुप केले. एंड पॉइंट इज पेन इन द स्टडी ऑफ नी. तर ज्यांना प्लासिबो दिलं त्यांना जनरल एनेस्थेसिया नाही दिला. नी वॉज ड्रेप्ड, 3 1 centimeter incisions made, knee manipulated as if arthroscopy is performed. No instruments entered the incision. आर्थ्रोस्कोपीमध्ये इन्स्ट्रुमेंट गेले पण ह्याच्यामध्ये नाही गेले, फक्त ते कट केलं आणि मग पट्टी लावली. काय झालं असेल जर ही स्टडी झाली नसती तर आम्हाला कळालंच नसतं. नो डिफरन्स इन पेन स्कोर. सर्जरी इटसेल्फ हॅड बीन कॉझिंग अनड्यू रिस्क. विदाउट प्लासिबो कंट्रोल स्टडी दिस वुड नेवर हॅव बीन डायग्नोस. प्लासिबोचा मी इफेक्ट सांगतोय काय येतो. जर तुमचं मन पॉझिटिव्ह असेल ना, किती फरक पडू शकतो. नोसिबो ह्याच्या अपोजिट आहे, निगेटिव्ह सजेशन. निगेटिव्ह सजेशन नकळत लोक देतात. आम्ही तर अशी स्टडी केली आहे, ऑपरेशन चालू आहे आणि त्याच्या वेळेला जर सर्जन काय बोलला ते पण जातं आतमध्ये आणि इट इंटरफिअर्स, जरी तो ॲनेस्थेसियामध्ये असला पेशंट. इट इज सो सटल. आता काही पेशंट नकळतपणे नोसिबो इफेक्ट देतात. एका लेडीचे बायपास याची झाली, ब्रेस्ट कॅन्सर सर्जरी. आता स्त्रिया बघायला आल्या. स्त्रियांचा संस्कार आहे. अरे मी पुढे काहीच बोललो नाही. यू आर जम्पिंग टू कन्क्लुजन्स. पहिली म्हणाली चांगलं नाही झालं. दुसरी म्हणाली आमच्या इकडे पण एक होती, तिला पण असंच झालेलं, ती 3 महिन्यात गेली. दिस इज सटल सजेशन. असं कधी बोललं नाही पाहिजे. ती 3 महिन्यात गेली याचा अर्थ काय, तू पण. नकळतपणे आई वडील आपल्या मुलांना हे सूचना देतात. तुला ना इंग्लिश आमच्या घराण्यात कोणाला नाही आलं, तुला कुठून येणार. डोंट गिव्ह दिस सजेशन. कधीच बोलू नका. माझ्याकडे आई वडील घेऊन येतात मुलांना आणि कसं बोलतात ते, असं बोलू नये. हा गाढव अभ्यास नाही करत. मी एकच प्रश्न विचारतो, गाढवाचे आई वडील कोण? कोणाचा अपमान करताय? कधी पण मुलांचा अपमान तुम्ही करू नका. टॉक विथ रेस्पेक्ट. नोसिबो इफेक्ट भरपूर आहे. बघा, त्यांना स्वीट वॉटर दिलं, फक्त त्यांना सांगितलं की यांनी वॉमिटिंग होणार, 80% बिकम सिक. अस्थमॅटिकला सलाईन सोल्युशन दिलं, फक्त एवढं सांगितलं दिस सोल्युशन इज इरिटंट टू द लंग्स. 80% लोकांना फुल ब्लोन अस्थमा अटॅक झाला. दिस इज नोसिबो सजेशन. तुम्ही जे बोलता त्याचा इफेक्ट येतो पेशंटवर. डू यू ॲग्री? त्यामुळे तुमचे शब्द फार महत्त्वाचे आहेत. आता आमच्याकडे डेटा आहे इमोशन्सवर, ह्याला आम्ही म्हणतो राडा. राडा झाला की तुमची सिस्टीम, आणि हे पॉझिटिव्ह स्टेट्स आहेत, लव, ऑप्टिमिझम, कॉन्फिडन्स, फ्रेंडलीनेस. तुमच्या डायव्होर्समध्ये टी सेल कमी होतात, लिम्फोसाइट रेस्पॉन्स, अँझायटीमध्ये हेल्पर टी सेल्स, डेथ झाला तर रिसेप्टर्सवर लिम्फोसाइट्स कमी होतात, मेडिटेशनने किलर सेल्स वाढतात,
अँगरवर मला बोलायचं आहे विशेष. भरपूर हॉस्पिटलमध्ये आम्ही अँगर फ्री झोन चालू केलं. इथे आहे अँगर फ्री झोन, बोर्ड लिहा फक्त, दिस झोन इज अँगर फ्री झोन और अँगर फ्री. फार इम्पॉर्टंट आहे. बाय द वे, तुमच्यापैकी कोणाकोणाला राग येतो? रॉंग क्वेश्चन, विचारलाच नाही पाहिजे. अँगरवर बघा आता काय काय डेटा आहे. सिंगल मोस्ट कॉमन इमोशन 2 hours प्रायर टू सिरियस हार्ट अटॅक. हे बॉलिवूडवाले आपल्यापेक्षा हुशार आहे. ते पिक्चरमध्ये दाखवतात ना, मुला मुलींनी लग्न केलं, तुमने मेरी इच्छा के विरुद्ध शादी किया, गेला. हे क्लासिकल आहे. हार्ट अटॅकच्या अगोदर हे इमोशन असतात. आणखीन एक स्टडी झाले, कॉमनेस्ट हार्ट अटॅक केव्हा येतो माहिती आहे? मंडे मॉर्निंग. आणि तुमच्या जॉब प्लेसच्या काही किलोमीटरच्या आतमध्ये, कारण तेच जॉब आहे, तीच जागा आहे, तेच लोक आहे. आणि ते सॅटर्डे वीकेंड्स एन्जॉय करून मंडे मॉर्निंग ड्युटीला जातात कपाळाला आठ्या घेऊन. सो स्ट्रेस. जर हार्ट अटॅक आला असेल आणि तुम्ही रागवला तर तुमची पंपिंग एफिशियन्सी कमी होते. and you have 3 times more chance of dying next decade. Angry people have highest blockages. इथे कॅथ लॅब आहे का? कार्डिओलॉजिस्ट आहेत? आमच्या स्टडीमध्ये आम्ही बघितलं अँगरवाल्यांना मल्टिपल ब्लॉकेजेस. क्रोनिकली होस्टाईल पीपल हॅव 1.5 times more chance of dying. आणि मी जे बघितलं आहे की ज्यांना राग येतो ना ते WT मोडमध्ये असतात. WT माहिती आहे तुम्हाला? मुंबईचा शब्द आहे. हां, विदाऊट तिकीट नाही. WT म्हणजे वाकड्या तोंडाचे. हे काय असं सगळ्यांसमोर कोडवड वागत. मुंबईला एक हॉस्पिटल होते, ते ग्लोबल हॉस्पिटल, सुपर स्पेशालिटी. तिथे ट्रान्सप्लांट व्हायचे तर VIP पेशंट. तर असे कोण असेल ना, बोर्ड लिहिलेलं असं HWC. मी म्हटलं व्हॉट इज दिस HW? विल हँडल विथ केअर. हा पेशंट खूप त्रास देणार आहे. तर HWC फक्त स्टाफना माहिती होतं काय आहे ते. ते टॅग करायचे अशा पेशंट आणि रिलेटिव्सला. यांच्या एक्सपेक्टेशन भरपूर. तर हे कोडवर्ड आहेत. बाय द वे, तुमच्यापैकी कोणी WT? राग आला ना की तोंड बघडतं. त्या स्त्रियांचा ना चेहरा फार ग्रेसफुली WT होतो. त्यांच्यामध्ये कला आहे. पुरुषांमध्ये ती कला कमी आहे, पण स्त्रियांमध्ये कसं ते करता, असं करता. पुरुष जरा टेस्टोस्टेरॉन ना शक्तिशाली असतात, ते मसल इथे कॉन्ट्रॅक्ट करतात. एक असा डिस्टर्ब झालेला. मी गेलो की मला त्याला आम्ही आठवलं, शिवबाबा याद आहे का? तो मला काय हे जे आहे ना हे कॉन्ट्रॅक्ट करतात ते, कारण टेन्शनमध्ये ना हे कॉन्ट्रॅक्ट होतं. इथे बघा हा चेहरा. अच्छा, बाय द वे, मी भरपूर जेलमध्ये गेलो आहे भारतातल्या. असं बघू नका, लेक्चरसाठी गेलो आहे. तर जेलमध्ये गेल्यावर मी जेलरला रिक्वेस्ट करतो की सर मला 302 कायद्याशीर, 302 माहिती आहे, मर्डर, ते देत नाही परमिशन, मला डेंजरस असतात. मी म्हटलं ज्यांना लाईफ इम्प्रिझनमेंट आहे त्यांच्याशी. आय वॉज शॉक. शिकलेल्या लोकांनी मर्डर केले, MSc MCom प्रिन्सिपल. आता गोव्याला गेलेलो तर गोव्यामध्ये एक CEO ने केलेला आहे. शी इज अ लेडी, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. मी म्हटलं सर तुम्ही चांगल्या घरातले शिकलेले लोक, तुम्ही का मर्डर केली? सगळ्यांचं एकच उत्तर मागे. सगळे मला म्हणेल सर हम लोग बुरे लोग नहीं है. मैंने कहा फिर हुआ क्या? बोले पता नहीं क्या हुआ, फक्त त्या क्षणाला माझी. तुमचा असा नेचर असेल ना, तुम्हाला फार काळजी घेतली पाहिजे. तोडफोडवाला नेचर. काही लोक असतात. आता मी एका सिटीमध्ये गेलेलो, तिथे मला एक भेटला पेडियाट्रिशियन. मी म्हटलं पेडियाट्रिशियनमध्ये तर जबरदस्त पेशन्स असतो, कारण ते मुलं किरकिर करत असतात, पण त्याला राग आवरत नाही. तर असे लोक येतात आमच्याकडे. टेंडर TLC इज नॉट टोटल ल्युकोसाइट काउंट. टेंडर लव केअर, लव अँड हेल्थ गो हँड इन हँड.
लववर स्टडीज आहेत हा, चांगले चांगले स्टडीज आहेत. लव अँड युअर इम्युनिटी इज कनेक्टेड. फक्त तुम्ही जे लव समजता ते नाही. लव इज केअरिंग फॉर अदर्स. केअरिंग फॉर अदर्स बूस्ट युअर इम्युन सिस्टीम. हॅपीनेसवर भरपूर डेटा आहे. जे लोक हॅपी असतात त्यांचे इम्युनिटी चांगली असते. आता हॅपीनेसवर मी तुम्हाला, कारण वेळ होत चाललेला, मला तुम्हाला एक्सपिरियन्स करवायचा आहे. ॲज पर वन डेटा, मोठी माणसांचे चेहरे बघा. दिवसाला किती वेळेला हसतात? 17.5 वेळेला. तुमच्यापैकी कोणाचा स्कोर 17च्या वर आहे? 17च्या वर हा आहे? हा 17च्या वर. मी एका सायकियाट्रिस्टला विचारलं, सर तुमचा स्कोर काय आहे? मी त्याचं नाव नाही सांगू शकत, मोठ्या पोस्टवर आहे. ते म्हणाले, सचिन मी ना मागच्या महिन्यात हसलं होतं. आणि ही इज व्हेरी जेन्युइन हा, सिन्सिअर आणि जेन्युइन आहे. डायरेक्टर ऑफ मेंटल हॉस्पिटल. सर मी मागच्या महिन्यात हसलो होतं. हसणंच विसरलेले आहेत लोक. गंभीरता हा दिव्य गुण आहे, पण गंभीरतामध्ये आतून प्रसन्न असलं पाहिजे. देन इट इज डिवाइन क्वालिटी. तुम्ही बाहेर पण सिरियस, आतमध्ये पण सिरियस, देन इट इज नॉट गुड. करेक्ट? लहान मुलं किती वेळा हसत असतील? लहान मुलांचा पण स्कोर आहे. मला आश्चर्य काय वाटतं, हा फोटो मी भरपूर स्लाइडमध्ये दाखवतो. हा फोटो बघून सुद्धा लोक हसत नाही. आहेत इथे पण. लहान मुलं आणि मोठ्या मुलांमध्ये फरक. मोठ्या माणसं, लहान मुलं भांडण करतात, मोठी माणसं पण करतात. लहान मुलं किती वेळात विसरतात? लगेच. मोठी माणसं किती दिवस लक्षात ठेवतात? हा. आणि आनंदी कोण असतात? आणि आपण मुलांना, हे तू गप्प बस, तुला कळत नाही. तुमच्यापेक्षा जास्त त्याला कळतं. कट्टी बट्टी. आणि ही मोठी माणसं अरे बघत पण नाही. आपल्या संतांनी महाराष्ट्रात म्हटलेलं आहे, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. त्याला एक मुंगी दिसली तरी तो एक्साइटेड होतो. आणि आमच्याकडे सगळं काय आहे. माझ्याकडे किती केस स्टडीज आहेत, मला वेळ कमी पडेल. नवरा बायकोचं भांडण झालं, बोलणं बंद, 3 वर्ष एका घरात राहतात. आले, मी काउन्सिलिंग केलं. मी म्हटलं कोणाचीही चूक असेल, तुमची किंवा ह्यांची, माफ करा, सोडून द्या, मुलांवर टेन्शन येत आहे. दोघं मला म्हणाले, डॉक्टर साहेब या जन्मात तर सोडा, या जन्मात सोडा, पुढील अनेक जन्म माफ नाही करणार. आणि ती स्त्री, महाराष्ट्रीयन स्त्री, वट सावित्रीला ते काय करतात आहे ना, तो वट सावित्री करतात ना, ॲन्युअल मॅरेज रिन्युअल काहीतरी असं म्हणतात त्याला. तर ती म्हणाली, सर आता मी उलटा धागा बांधते. मोठी माणसं माफ नाही कर. तुम्ही माफ करू शकता काय? खरं खरं सांगा. कठीण आहे माफ करणं. पण मी एकाला विचारलं, HR मॅनेजर, तू माफ करू शकते का? ती म्हणे, सर मैं तुरंत माफ कर देते हो, लेकिन मैं भूलती नहीं. मला नाही माहिती. तुम्ही ना आज जाण्यापूर्वी माफ करा सगळ्यांना, कारण तुम्हाला सुखात राहायचं असेल ना तर माफ करा. मेजॉरिटी लोक, सर ह्याला बघितलं ना असं वाटतं. काही लोकांना बघितलं की राग येतो. असे आहेत काही लोक. सोडून द्या. त्यांची फाईल कोणी क्रिएट केली आहे? इथे आपण केली आहे. ती डिलीट तुम्हालाच करायची आहे. इथे स्पिरिच्युअलिटी चालू होते. ही बघा, ही कविता शाळेमध्ये शिकवली जाते, आपल्या सगळ्यांसाठी आहे. टाइम टू बी हॅपी इज नाव, प्लेस टू बी हॅपी इज हिअर, अँड वे टू बी हॅपी इज मेक समवन हॅपी. हॅव लिटिल हेवन राईट हिअर. आपल्या संतांनी काय सांगितलं? मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धींचे कारण. कोणाचं मन? दुसऱ्याचं. आशीर्वाद घ्या, कारण हे आशीर्वाद तुम्हाला वाचवणार. हे फार महत्वाचं आहे. येस, डू यू ॲग्री?
ओके, नाव लेट्स लास्ट सेशन आहे बीटा अल्फा थीटा डेल्टा. आता जर तुम्ही झोपलेले नसाल तर बीटामध्ये आहात. जशा जांभया चालू झाल्या अल्फामध्ये जाता. आणखीन डेप्थमध्ये ड्रीममध्ये तुम्ही थीटा अँड डीप स्लीप इज 0.5 to 3.5. मी या स्टडीमध्ये पार्टिसिपेट केलं आहे म्हणून तुम्हाला सांगतो. आपण सगळे रात्री 6 तास झोपतो तेव्हा 20 मिनटं डेल्टामध्ये जातो. ही स्लीप सायकल असतं, NREM and REM. आम्ही काय बघितलंय, जे मेडिटेटर्स आहेत ते डेल्टामध्ये जास्त वेळ जातात. अँड डेल्टा इज रिफ्रेशिंग. काय झालं आम्ही बघितलं, शी इज दादी जानकी, चीफ ऑफ ब्रह्मा. तिच्यावर स्टडी केला तर सायंटिस्टना वाटलं त्यांची मशीन खराब आहे, कारण दादींना कॅल्क्युलेशन दिलं, टेम्पोरल लोब स्टिम्युलेशन, आईज ओपन आईज क्लोज, राग आणवला गेला. सगळ्या स्टेजमध्ये दादी डेल्टामध्ये. पहिलं त्यांना वाटलं मशीन खराब आहे, कंट्रोल सब्जेक्टला बसवलं, मशीन बरोबर आहे, दादीजीची पॉवर आहे. त्यांनी दादीला अवॉर्ड दिला, मोस्ट स्टेबल माइंड इन द वर्ल्ड इज अ इंडियन लेडी फ्रॉम ब्रह्मा कुमारीज. आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. भारतीय स्त्रीचं मन सगळ्यात स्थिर आहे. स्त्रियांचं माइंड स्थिर असू शकतं हे दादींनी दाखवून दिलं. आणि आमच्या भरपूर बहिणी आहेत ज्या स्टेबल आहेत. इट इज टफ त्यांच्यासाठी, कारण ते इमोशन आहेत. आम्ही बघितलंय की फिमेल्सचे मूड आहे ना भरपूर फ्लक्च्युएट होतात. मला माहीत नाही, तुम्हाला वाटतं हे बरोबर आहे? येस. सकाळी बघितलं तर ह्यांच्यासारखं आनंदी कोण नाही, संध्याकाळी बघितलं तर ह्यांच्यासारखं दुखी कोण नाही. हार्ट अटॅक तुम्हाला माहिती आहे कोणामध्ये जास्त येतात, पुरुष की स्त्रिया? पुरुषांमध्ये येतात, बरोबर आहे. माझा प्रश्न आहे, स्त्रियांमध्ये का येत नाही? बोलतात जास्त, मन मोकळं करतात. अच्छा, पॉझिटिव्ह शब्द आहे. पहिलं त्यांचे हार्मोन इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉन जे त्यांना वाचवतात. आफ्टर मेनोपॉज त्यांना रिस्क फॅक्टर सेम आहे, पण ते वाचतात का? कारण जे तुम्ही म्हणालात, एका न्यूजपेपरमध्ये आलेलं, कुठलीही गोष्ट पूर्ण वर्ल्डमध्ये फास्ट पसरवायची असेल, कोणाला सांगायचं? अरे मी पुढे काहीच बोललो नाही. अच्छा, सगळं सांगून झाल्यावर शेवटी काय बोलायचं? किती चांगली मेकॅनिझम आहे. अच्छा, टेन्शन आल्यावर रडतो कोण जास्त? स्त्रिया. पुरुष रडू शकतात? इतना सन्नाटा क्यों हो गया? मर जाएंगे लेकिन रोएंगे नहीं. मरा. लहानपणी तर दोघं रडतात, मुलगा असो मुलगी. असं काय होतं की मुलगा मोठा झाल्यावर रडत नाही? त्याला रडायला येत असतं, पण घरचे काय बोलतात? हा, मुलीसारखा रडतो, त्याला कळत नाही काय होतं. तो दाबतो, आपल्या भावना दाबून ठेवलं. तिसरी गोष्ट मी बघितली आहे, ॲडिक्शन कोणामध्ये जास्त आहे, पुरुष की स्त्रिया? पुरुषांमध्ये. आणि मला काय म्हणतात, सर आम्ही दमतो, अंग दुखतं, रात्री थोडी घेतली, झोप चांगली लागते, खाल्ले. मी आजपर्यंत कुठली स्त्रीचं ऐकलेलं नाही ती अशी म्हणते, आज खूप दमले ग बाई, पाहुणे आलेले, सत्यनारायणीची पूजा होती, लग्न होतं, एवढ्या लोकांचं जेवण बनवलं, मी खूप दमलेली आहे, मला एक बाटली घेऊन या. तिला त्रास होतो, पण तिच्या मेकॅनिझम वेगळ्या आहेत, हाऊ टू हँडल स्ट्रेस. बरोबर आहे. जास्तीत जास्त काय, दरवाजा जोरात ढकलला जाणार किंवा भांड्यांचा आवाज जास्त होणार, त्यावेळेला किचनमध्ये जाऊ नका, आजूबाजूला पण फिरकू नका. कुठलं भांड कुठल्या स्पीडने आणि कसं येईल, यू नेव्हर नो. मला सांगायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी मेडिटेशनमध्ये आहेत. मी जे म्हणालो ना, भावना व्यक्त करणं, ह्याचं बॉटम लाईन होतं, यू मस्ट एक्सप्रेस युअर सेल्फ. तुम्ही व्यक्त व्हा, आतमध्ये ठेवू नका. बरोबर आहे, पट्ट आहे. म्हणून तुम्ही फॅमिली एकत्र आला पाहिजे, बोललं पाहिजे. देअर हॅज टू बी अ कम्युनिकेशन. तेव्हा तर स्ट्रेस कमी होणार. मी सगळ्या मेडिकल कॉलेजमध्ये सांगतो, वी आर ह्युमन बिईंग. ह्युमन इज ह्युमस, सॉइल, बिईंग इज सोल. ह्याच्याबद्दल सगळं शिकवलं जातं, ह्याच्याबद्दल शिकवलं नाही जात.
We are soul. We are not human being with occasional spiritual experience. We are spiritual being with occasional human experience. आपण बसल्या बसल्या या परमात्म्याशी कनेक्ट करणार आहात. हा शांतीचा सागर आहे, प्रेमाचा सागर आहे, आनंदाचा सागर आहे. एनर्जी कम्स फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. आणि हे तुम्हाला आता अनुभव करायचा आहे. आपण शेवटी अनुभव करणार आहात. सुप्रा कॉन्शियस हा ॲक्टिवेट झाला की तुमची सगळी थकावट दूर होते. मी आज सकाळी रात्री 12ची ट्रेन पकडून आला. आता पण माझी रात्रीची ट्रेन आहे. एनर्जी कुठून येते? वेन यू ॲक्टिवेट सुप्रा कॉन्शियस. आणि आपण आता ह्याला ॲक्टिवेट करणार आहोत. आर यू रेडी? करायचं आहे. फक्त एक व्हिडिओ बघा, कारण कसं होतं ते तुम्हाला व्हिज्युअलाइज करायला सोपं व्हायला पाहिजे. ॲक्च्युली हे चालू व्हायला पाहिजे. नाही, ओके. मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवतो. अच्छा, हे दिसत नाही. अच्छा, कोण आहे इथे? विल गिव्ह यू सर्टन सजेशन्स. ठीक आहे. असं पण काही लोक झोपतायत, पण तुम्ही रिलॅक्स राहणार विथ आईज ओपन. ठीक आहे. तर मी तुम्हाला रिलॅक्स करणार, ते त्याचा वेळ घेणार. हॅलो, इट विल टेक इट्स ओन टाईम. मी 3 स्टेजमध्ये तुम्हाला करवणार. पहिलं मी तुम्हाला रिलॅक्स करणार, विच इज नॉट मेडिटेशन. रिलॅक्सेशनचे पण फायदे आहेत. रिलॅक्स फिजिकल बॉडी. जसं हठयोगामध्ये ना शवासन करवतात. यू मी ऐकलं असेल. ते शवासनची एक टेक्निक आम्ही हिप्नोटिझममध्ये यूज करतो. तर तुमची बॉडी पूर्ण रिलॅक्स होणार. सेकंड स्टेज आपण ध्यान इथे घेऊन जायचं, कारण या शरीराला चालवणारी शक्ती 2 डोळ्यांच्या मध्ये असते. तर ती एक स्टार आहे, ज्योती आहे ती, ज्याला आपण आत्मा, रूह, सोल जे काय म्हणतो, ती इथे असते. ब्रेन थ्रू ती कंट्रोल करते. ब्रेनमध्ये हायपोथॅलॅमस आहे. हायपोथॅलॅमसला ती कंट्रोल करते. हायपोथॅलॅमस पूर्ण बॉडीला कंट्रोल करते. तर तो एक स्टार आपण बघणार. थर्ड स्टेजमध्ये परमधाम ज्याला म्हटलेलं आहे, 5 तत्वांच्या पलीकडे है ना, 6th एलिमेंट आहे ते. तिथे आपलं ओरिजिनल घर आहे. तिथून आपण इथे येतो रोल प्ले करायला. तर त्या परमधाममध्ये परमात्मा असतो. गॉड, अल्ला, ईश्वर, जय पण तुम्ही, तो शांतीचा सागर आहे. तर त्याच्याशी आपण तिथे जाण्यासाठी प्युरिटी पाहिजे. तर आपण तिथे न जाता त्याची एनर्जी खाली आपण चॅनलाइज करणार आहोत. तर तो हा व्हिडिओ होता. पण काहीतरी इश्यूज खुर्चीमध्ये आहात, इज ओके. टच करू नका एकमेकांना. शॉर्ट सर्किट होतं. बाजूवाल्याची कुठली एनर्जी आहे तुम्हाला नाही माहिती. डिस्कनेक्ट होतं. तुम्ही इंडिपेंडंट बसा. मान आणि कंबर एका लाईनमध्ये ठेवा. मान आणि कंबर एका लाईनमध्ये का? कारण तुमची स्पायनल फ्लुइडमध्ये जी एनर्जी असते ना, ती वर चढणार आहे. त्याला आम्ही, तुम्ही वेगवेगळी नावं ऐकली, कुंडलिनी वगैरे ऐकलं असेल. तर ती एनर्जी वर येत जाते. 2 पायामध्ये अंतर ठेवा. तुम्ही क्रॉस करू नका. हे फार इम्पॉर्टंट आहे. मी 2 दिवसापूर्वी राष्ट्रपतींना भेटलो, द्रौपदी मुर्मू. तर त्यांचे ADC, कोई भी क्रॉस करके नहीं बैठेगा, असा हाताचा. आम्हाला तिथे पण इन्स्ट्रक्शन होते, प्रोटोकॉल आहे. क्रॉस करणं वेगळा मेसेज जातो. स्पिरिच्युअलिटीमध्ये पण पाय क्रॉस नाही करायचा. यू आर रिसिव्हिंग एनर्जी. ओपन राहा. ओके. काय काय होणार आहे ते मी सांगतो. तुमच्यातले काही जण झोपणार आहेत, काही जणांना खोकला येणार. खोकला काय येतो? तुमचे कफ रिसेप्टर ॲक्टिवेट होतात. डीप ब्रिदिंगमध्ये जाता तुम्ही. डीप ब्रिदिंग, आपला ब्रिदिंग रेट आहे 16 पर मिनिट, 14-16. तुम्ही रिलॅक्स झाल्यावर तुम्ही कमी कमी होत जाता आणि मग त्यावेळेला कफ रिसेप्टर ॲक्टिवेट होतात, त्यामुळे खोकला येतो. घाबरू नका. काही लोकांचा श्वास थांबतो, समथिंग लाईक समाधी अवस्था, तेव्हा पण घाबरू नका. त्यावेळेला भीती वाटते, आहे का गेलो, मग त्यावेळेला खोकला येणार, म्हणजे आहे अजून गेलेला नाही. तुमच्यातले लकी कोण असणार ते सांगतो. लकी ते असणार जे
एकदम वेटलेस होणार. वेटलेस समजताय? तुमचं वजन 60, 70, 80 किलो आहे, पण तुम्हाला असं वाटणार वजनच नाही माझं. ती फिलिंग ऑफ ब्युएन्सी म्हणतो, फ्लोटिंग. आणि त्याच्या एक्स्ट्रीम स्टेजमध्ये आनंदाचे डोही, आनंद तरंग ही अवस्था असते. ब्लिसफुल स्टेजमध्ये जातात, पण हे फार कमी असतात जे आपल्या शरीराला विसरतात. त्याच्यामध्ये तयार आहात? 2 शब्द मी जास्त वापरणार, रिलॅक्स आणि लेट गो. रिलॅक्स म्हटलं की शरीराला हलकं सोडायचं, लेट गो म्हटलं की मनातले विचार सोडून द्यायचे. रेडी? सोडून द्या. ओके. यू मे विश टू क्लोज युअर आईज. चॉईस इज युअर्स. तुम्हाला डोळे बंद करायचे करू शकता, डोळे उघडे ठेवायचे ठेवू शकता. ओके. बिकम अवेअर. जागृत व्हायचं आहे. या हॉलमध्ये जे काही प्रकंपना आहेत त्याचा अनुभव घ्या. पंख्यांचा आवाज येतोय त्याला कॅच करा. आपल्या आजूबाजूला जी लोक बसलेले आहेत त्यांचे व्हायब्रेशन फील करा. आपल्या कानांमध्ये एवढी शक्ती आहे की दूरच्या व्यक्तीचा आवाज आपण कॅच करू शकतो, तर बाजूला बसलेल्या व्यक्तीच्या ब्रीदिंग साऊंडला पण आपण कॅच करू शकतो. कॅच द ब्रीदिंग साऊंड ऑफ द पर्सन सिटिंग नेक्स्ट टू यू. एकाग्र व्हायचं आहे. एकाग्र व्हा. चारी बाजूनी आपलं ध्यान हटवून आपलं संपूर्ण ध्यान आपल्या शरीरावर एकाग्र करा. डोक्यापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत तुमच्या शरीरामध्ये ज्या संवेदना आहेत त्याचा अनुभव घ्या. शरीराला एकदम हलकं सोडायचं आहे. हलकं. रिलॅक्स. रिलॅक्स. लेट गो. तुमचं शरीर हलकं होत चाललेलं आहे. दोन्ही हात, दोन्ही पाय शांत अँड रिलॅक्स. दोन्ही पायातली थकावट दूर होत चाललेली आहे. पाठीच्या मांसपेशी रिलॅक्स. छाती आणि पोटाच्या मांसपेशी पण हलक्या होत चाललेल्या आहेत. शांत आणि रिलॅक्स. खूप बरं वाटतंय आणि खूप हलकं वाटतंय. प्रत्येक श्वासाबरोबर तुम्ही हलके होत चाललेला. दोन्ही हात रिलॅक्स. मानेच्या मांसपेशी, चेहऱ्यावरील मांसपेशी शांत आणि हलक्या होत चाललेल्या आहेत. खूप बरं वाटतंय आणि खूप हलकं वाटतंय. आणखीन हलके होणार तुम्ही. 1 ते 10 मी उलट्या क्रमाने मोजणार. जसं 10 पासून 1 पर्यंत येणार तुम्ही आणखीन खोलात जाणार. यू विल गो इन डीपर अँड डीपर. 10, 9, 8. यू आर गोइंग इन डीपर स्टेजेस ऑफ रिलॅक्सेशन. 7, 6. खूप बरं वाटतंय. 5. आणखीन हलके होणार. 4, 3. खूप बरं वाटतंय. 2 आणि 1. तुमचं संपूर्ण शरीर हलकं होत चाललेलं आहे. ध्यान 2 डोळ्यांच्या मध्ये. पाहायचा एक सुंदर दिव्य प्रकाश 2 डोळ्यांच्या मध्ये प्रकाशित आहे. तुम्ही हा दिव्य प्रकाश आहात. हे शरीर भारी आहे पण तुम्ही एकदम हलके आहात. हे शरीर एक मंदिर आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये दिव्य ज्योती आहात. शांत स्वरूपात. शांत. आता व्हिज्युअलाइज करा आकाशातून परमात्मा तुम्हाला शांतीचा आशीर्वाद देत आहे. एक ब्ल्यू कलरची लाईट आकाशातून तुमच्याकडे येत आहे. मस्तकामध्ये प्रवेश करत आहे. ही लाईट तुमच्या शरीरात पसरत चाललेली आहे. हा शांतीचा प्रकाश तुमच्या शरीरातील सगळे टॉक्सिन्स दूर करत चाललेला आहे. एव्हरी सेल ऑफ युअर बॉडी इज गेटिंग डिटॉक्सिफाईड. तुमचं शरीर आणि मन शांत होत चाललेलं आहे. शांत. खूप हलकं वाटतंय आणि खूप बरं वाटतंय. माझं संपूर्ण शरीरातील थकावट दूर झालेली आहे. शरीर आणि मन शांत झालेलं आहे. शांत.
शरीर न हलवता फक्त आपले डोळे उघडायचे आहेत, अनुभव घ्यायचा आहे. जरी माझे डोळे उघडे असले तरी मन आणि शरीर शांत आहे. हळूहळू शरीर न हलवता फक्त हात आणि पायाची बोटं हलवायची आहेत. अनुभव घ्यायचा आहे, जरी हात आणि पायाची बोटं हलत असली तरी मन आणि शरीर शांत आहे. याचा अर्थ दिवसभर काम करताना देखील या अवस्थेत मी राहू शकते. ही माझी नैसर्गिक अवस्था आहे. मला खूप बरं वाटतंय आणि खूप हलकं वाटतंय. हळूहळू पूर्ववत अवस्थेत यायचं आहे. प्लीज कम बॅक टू द ओरिजिनल स्टेज अँड रिलॅक्स. गुड मॉर्निंग. कोणाकोणाला हलकं वाटलं? जस्ट रेज युअर हँड्स. यू फील गुड? चांगलं वाटलं? इफ आय विड्रॉ युअर ब्लड नाव, तुमच्या ब्लडमध्ये रिलॅक्सेशन हॉर्मोन्स आलेले आहेत, ते हील करता. तर तुम्हाला वाटतं स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे? डू यू ॲग्री? की काही डॉक्टर मला म्हणतात, सर तुम्ही बोलता ते सगळं बरोबर आहे, पण काय करू, मरायला पण वेळ नाही. एक डॉक्टर म्हणाले विष खायला वेळ नाही आहे. मी पण म्हणालो सर खाऊ पण नका, आजकाल ओरिजिनल मिळत नाही. तुम्हाला वाटतं की हा प्रोग्राम असे व्हायला पाहिजे? येस. तो विहासा प्रोग्राम, आर यू इंटरेस्टेड? मेडिकल कॉलेजेसमध्ये मी घेतो, कदाचित या पाटील कॉलेजमध्ये घेणार आहे जळगावला. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर आपण 20-25 लोकांसाठी हा प्रोग्राम घेऊया. ओके? सॉरी मी थोडा वेळ घेतला, मी ट्रेनचं टायमिंग बघत होतं. एक्झॅक्ट टाईमवर आहे ट्रेन, राईट टाईम आहे, त्यामुळे मला पण निघावं लागेल. तुम्ही सगळ्यांनी एवढे शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. ओम शांती. सरांनी लिहिलेलं पुस्तक आहे. हे विहासाचं ब्रोशर आहे. ब्रोशर पण सरांना देऊन जातोय. यू कॅन गो थ्रू. Now I request President Dr. Vikas Kolombe to please felicitate Dr. Sachin Parab sir.